जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत. सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र. सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज. उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान. जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नमस्कार. जागर जनस्थानच्या बुलेटिनमध्ये मी सुनील शिंदे आपलं स्वागत करतो. आपण घेतोय दिवसभरातील घडामोडींचा सविस्तर आढावा. कोरोनामुळे देशातील आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने देशातील प्रत्येक घटक आर्थिक संकटांचा सामना करतोय. अशातच दैनंदिन गरजा सांभाळताना मोठी कसरत करावी लागते. गेल्या 2 वर्षांपासून स्कूल कॉलेज बंद असल्याने शासनाने ऑनलाईन स्कूल सुरू ठेवल्या. मात्र आकारण्यात येणारे फीज पालकांच्या आवाक्याबाहेर जात असल्याने पालकांपुढे मोठा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे शाळा प्रशासन तसंच पालक यांच्यात संघर्ष होऊ लागलाय. काय नेमक्या पालकांच्या अडचणी आहे याच विषयी जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी खुशाल पाटील यांनी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती देशातला प्रत्येक घटक हा आर्थिक परिस्थितीचा सामना करू लागला. देशात कोरोनाची पहिली व दुसरी लाट गेल्यानंतर देखील देशातल्या शाळा आजही ऑनलाईन सुरू आहेत. मात्र प्रश्न उपस्थित होतो तो शाळेची फीचा. नाशिकमधल्या काही शाळांमध्ये फीचा जो प्रश्न आहे तो आता अधिक चिघळू लागलेला आहे. पालकांची आर्थिक परिस्थिती पाहता मोठ्या प्रमाणात जे फी आकारली जाते ती भरण्याची परिस्थिती सध्याच्या काळामध्ये या कोरोनाच्या परिस्थितीत पालकांना शक्य होत नाही. नाशिकमध्ये अशाच पद्धतीने अनेक शाळांच्या समोर आंदोलनं जे आहेत ते सुरू आहेत. शाळेला विरोध केला जातो आहे. महिला आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून काय वाटतं, काय तुमच्या मागण्या आहेत? ॲक्च्युली आम्ही पहिल्या कोरोना वेव्हपासूनच स्कूलला ॲप्लिकेशन दिले होते की सध्याच्या परिस्थितीमध्ये आम्हाला पूर्वीपेक्षा रोजगार उत्पन्न खूप कमी झालं आहे. त्या तुलनेत आम्हाला आणि ऑनलाईन एज्युकेशनचे खर्चही आमचे इंटरनेटचे किंवा त्याला लागणारे लॅपटॉप लागतं आहे, कधी बऱ्याच गोष्टी लागत आहे, तर तिथे आमचे प्रचंड खर्च वाढलेले आहे. आणि पूर्वी फिजिकल जेव्हा स्कूल होतं तर 6 तास मुलं आत बसायचे, पण आत्ता मागच्या वर्षात त्यांनी आम्हाला सिंगल लेक्चर घेतलेलं. आणि याही वर्षी त्यांनी जे सुरुवात केली आहे तर ते आम्हाला इंटरनेट ॲक्सेस देत नाही आहे, नोट्स कुठलेही प्रोव्हाइड करत नाही आहे. त्यांनी स्कूलची वेबसाईट आहे ती बंद ठेवलेली आहे. फीस भरा मग तुम्हाला मिळेल ॲक्सेस. आणि अशा प्रकारे आमचं एज्युकेशन ऑनलाईन पूर्णपणे चालू नाही आहे. त्याच्या आमची मुलं 3 आठवड्यापासून स्कूल चालू झालं आहे आणि तरीही त्यांना कुठल्याही नोट्स प्रोव्हाइड होत नाही आहे. म्हणून मग आम्हाला इथपर्यंत यावं लागलं. आणि आम्ही याही कोरोना वेव्हमध्ये आताही ॲप्लिकेशन स्कूलच्या ईमेल ID वरती फॉरवर्ड केलं आहे की आमच्या आर्थिक परिस्थितीचं सगळ्या स्कूलने विचार करावा आणि त्यानुसार आम्ही जेवढी फॅसिलिटी घेतो आहे त्या तुलनेत आम्हाला फीज लावली जावी. खरं तर कोरोना काळामुळे ऑनलाईन परीक्षा, सध्या ऑनलाईन स्कूल सुरू आहे. काय वाटतं, ज्या पद्धतीने स्कूलकडनं ज्या फॅसिलिटी भेटायला पाहिजे, तुम्ही ज्या पद्धतीने फीज भरतायत त्याच्या अगेन्स्टमध्ये ह्या गोष्टी होत आहे का? हो, ते प्रयत्न करतायत पण तितपत नाही होते. मुलं पण ऑनलाईन जेव्हा ते क्लासेस करतात तर त्यांचं लक्ष पूर्णपणे त्या क्लासवर नसतं. ते इकडे तिकडे बघतात किंवा क्लासमध्ये जे एक टीचरचा त्यांच्यावर प्रभाव असतो ते घरात होत नाही. तर तो तितका तो प्रभावी नाही ठरत आहे पण तितका प्रभावी नाही ठरत आहे. कोरोनामुळे देशातल्या सर्वच नागरिकांना याचं आर्थिक संकट जे आलेलं आहे त्याचा सामना करावा लागतो. घरातलं गणित जे ते कसं बिघडलेलं आहे? तुमचे मिस्टर जर नोकरीला करत असतील, जॉब करत असतील, तो पगार सध्याच्या परिस्थितीत पुरतोय का? स्कूलची फीज किंवा इतर साहित्य खरेदी करण्यासाठी तो पैसा त्या ठिकाणी वाचतोय का? किंवा मग स्कूलची फी भरण्यासाठी तुम्ही काय तुमचं नेमकं अडचणी येत आहे? सध्याची परिस्थिती तर अशी की सगळ्यांना ॲडजस्टमेंट करावं लागतं आहे आणि अशा ॲडजस्टमेंटमध्ये आपण परत शाळेला अव्वाची सव्वा फी भरायला सांगताय. ती फी आणायची तरी कुठून हा प्रश्न पडतो आहे. दर महिन्याचं बजेट आम्ही पूर्ण कसं करतो ते महिलांना चांगलं माहिती, प्रत्येक महिलांना. आणि घरात येण्याचं जर इन्कम सोर्स कमी झाला असेल तर फी कशी देणार पूर्ण 50-100% जे काही मागताय. पालकांचं फी द्यायला म्हणणार नाही आहे पण कन्सेशन हवं आहे 50%, ते शाळेने द्यावं एवढं आम्हाला
आमच्या बजेटनुसार परवडेल असं मला वाटतं आणि शाळेने ती रिक्वेस्ट सगळ्या पालकांची स्वीकारावी. स्कूलशी काही बोलणं झालंय का? मॅनेजमेंटशी त्या संदर्भातली काही चर्चा झाली? ॲक्च्युली आम्ही तर स्कूलच्या ईमेल आय डीवरती पुन्हा रिक्वेस्ट केली. आम्ही इथे मागच्या कोरोना वेव्हनंतर जेव्हा लॉकडाऊन उठलं तेव्हा आम्ही पॅरेंट्स इथे आलो, पण त्यावेळी स्कूलने आम्हाला प्रिन्सिपलला भेटू दिलं नाही. कुठलेही कोऑपरेशन त्यांनी त्यांच्या साईडने दाखवलंच नाही आहे आम्हाला आजपर्यंत. आम्ही इतके सगळे ईमेल त्यांना फॉरवर्ड करतोय, पण कुठेही काहीही रिप्लाय नाही आहे. काय वाटतं, घरचा बजेट सांभाळून या गोष्टी होत आहे का सध्या कोण? नाही, सध्या ते पॉसिबलच नाही. नोकरदार वर्ग असो किंवा उद्योगधंद्यावाले असो, सगळ्यांना कोविड-19चा प्रभाव पडलेला आहे प्रत्येकावर आणि फर्स्ट वेव्हपासून प्रत्येकाच्या घरात कोविड रिलेटेड इफेक्ट झालेलाच आहे. त्यामुळे आमची फक्त शाळेला एवढीच मागणी आहे की आम्हाला 50% सवलत देण्यात यावी फीमध्ये. आपण बघितलं असेल की कोरोना काळात खरं तर सर्वांनाच आर्थिक संकटाचा जो आहे तो सामना करावा लागतोय. अजूनही काही पालक आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. काय वाटतं, आजचा जो प्रश्न उपस्थित झाला आहे या संदर्भात स्कूलशी कधी बोलणं झालेलं आहे का? काय त्यांचं म्हणणं आहे? स्कूलची प्रिन्सिपल कधी भेटायलाच येत नाही गेटवर. एवढं लांब गेट आहे, अंतर आहे त्यांचं, तर काय एवढे पोलीस लावून ठेवलेले आहेत त्यांनी. तर म्हणजे प्रिन्सिपल आजपर्यंत कोणत्याही पालकाला भेटलेली नाही. आणि मागच्या वर्षामध्ये डेली 6 पिरियड होता, तर त्यांनी 30 मिनिटाच्या वर तर एका क्लासमध्ये शिकवले नाही. फी कसली यांची 100% द्यायची? हां, 30 मिनिटाच्या वर यांनी शिकवलेलं नाही. एक क्लास नाही, डेली 30 मिनिटं शिकवत होते. याच्यापेक्षा यांना कसली 100% फी द्यायची? तुमची मागणी काय आता? फी डिडक्शन होणे आमची मागणी. 50 ते 60% पुढे फी लेस झाली पाहिजे आमची. आपण बघितलं असेल की सध्याच्या काळात सर्वांनाच कोरोनाचं जे आहे ते संकट आलेलं आहे. या आर्थिक परिस्थितीचा सगळ्यांनाच सामना करावा लागतोय. अशा परिस्थितीत शाळेने विचार करून जी काही फीज आहे त्याच्यातनं निम्मे फी घ्यावी अशी मागणी जी ती पालकांकडून होताना दिसून येते. कॅमेरामन नितीन बोराडेसह खुशाल पाटील, जागर जनस्थान, नाशिक. नाशिक शहराच्या पार्किंगचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आलाय. पार्किंग नाही मग वाहने लावायची कुठे, असा प्रश्न आता नाशिककरांना सतावतोय. गेल्या कित्येक वर्षापासून नाशिक शहराच्या पार्किंगचा प्रश्न चव्हाट्यावर आहे. अजूनही नाशिक महानगरपालिकेनं कुठल्याही पार्किंगची सोय शहरात केलेली नाही. मेन मार्केट असल्यानं MG रोड, मेन रोड, अशोक स्तंभ इथे मोठ्या प्रमाणात विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करतात. लॉकडाऊनमुळे बंद असलेली ही बाजारपेठ आता कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यानं पुन्हा सुरू झाली. त्यामुळे नागरिकांची मोठी गर्दी या ठिकाणी होते. गाडी पार्क करून काही खरेदी करण्यास गेल्यास पोलीस गाडी उचलून नेतात आणि मग 200 रुपये 300 रुपये दंड आकारला जातो. पार्किंग नसल्यामुळे या अडचणींना सामोरं जावं लागतंय. त्यामुळे मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज घोडके यांनी महापौर सतीश कुलकर्णी यांना आणि गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संजय बारकुंड यांना यासंबंधी निवेदन दिले. मनसे जिल्हा उपाध्यक्ष मनोज घोडके यांनी या प्रकरणी अधिक माहिती दिली आहे. नाशिक शहरामध्ये प्रशासनाने टोईंगचं काम चालू केलं आहे. या टोईंगच्या माध्यमातून जे शहरामध्ये दुचाकी आहे ते उचलायचं काम चालू केलेलं आहे. कोरोनाच्या काळामध्ये अनेक बेरोजगार झाले, अनेकांचे धंदे बुडाले. ते बेरोजगार जर दुचाकी घेऊन कोणत्या परिसरात आले, कोणी दवाखान्याच्या कामानिमित्त येतो, कोणी शाळेच्या कामानिमित्त येतो, कोणी ऑफिशियल कामानिमित्त येतो. परंतु याचा फायदा घेऊन हे टोलवाले गाडी उचलून नेतात. गाडी उचलून नेल्यावर 300-400 रुपये दंड आकारतात आणि त्या व्यक्तीला जर ती लेडीज असेल, जेंट्स असेल, लहान म्हातारे वृद्ध असतील त्यांना तो हेलपाटा होतो तो वेगळाच. जनतेला पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, नंतर हा टोईंगचा प्रोग्राम राबवावा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना याला तीव्र विरोध करत आहे. ही टोईंग व्यवस्था बंद करा. पहिले पार्किंगची व्यवस्था करा, नंतर टोईंग करा. जर कधी ही टोईंग चालू राहिली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभं करेल आणि त्याला सर्वस्व जबाबदार हे प्रशासन राहील, ही टोईंग व्यवस्था राहील. सागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक. निफाड तालुक्यातील गोंडेगाव येथे दाते परिवाराने आपल्या कपिला गोमातेचे डोहाळ जेवण घातले. हिंदू धर्म आणि शेतकरी परंपरा जपत गोमातेच्या केलेल्या सन्मानामुळे परिसरात दाते बंधूंचे कौतुक होत आहे.
हिंदू धर्मामध्ये तसंच शेतकरी परिवारात गोमातेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक शेतकरी गोमातेचं दररोज पूजन करतात. निफाड तालुक्यातील गोंडेगाव येथील दादाभाऊ दाते आणि तानाजीराव दाते या बंधूंनी आपल्या कपिला गाईला परिवारातील सदस्य म्हणून अनेक वर्ष जपले. आता तर कपिला गाय गरोदर असल्यानं लवकरच तिचं बाळंतपण होणार आहे याचा अंदाज आल्यानं दादाभाऊ आणि तानाजीराव यांच्या मातोश्री रंगूबाई दाते यांनी कपिला गाईचं डोहाळ जेवण घालण्याची इच्छा व्यक्त केली. आपल्या आईनं व्यक्त केलेली इच्छा दाते बंधूंनी प्रत्यक्षात उतरवली आहे. कपिला गाईला आकर्षक पद्धतीनं सजवलं. गाईच्या गोठ्यासह अंगण फुलांनी सजवण्यात आलं. फराळाचे पदार्थ तयार करण्यात आले तर पुरणपोळीचा स्वयंपाकही केला. कपिला गाईची सागर संगीत ओटी भरण्यात आली आणि कपिला गाईच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम दाते परिवारातील सर्व सदस्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. हिंदू धर्माची आणि शेतकऱ्यांची परंपरा जपत गोमातेचा मोठा सन्मान केल्याबद्दल दाते परिवाराचं निफाड तालुक्यात कौतुक होतंय. तसंच या परिवारातील या आगळ्या वेगळ्या डोहाळ जेवणाची परिसरात चर्चाही होतीये. जागर जनस्थानसाठी हेमंत थेटे, पिंपळगाव, बसवंत. तर मालेगाव तालुक्यातील झोगडे येथे एका व्यक्तीने स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केलाय. ग्रामपंचायतीमध्ये वेळोवेळी तक्रार करून देखील कार्यवाही होत नसल्याने सहकुटुंब आत्महत्येचा प्रयत्न त्यांनी केलाय. मालेगाव तालुक्यातील झोडगे येथील ग्रामपंचायत हद्दीतील असलेले अतिक्रमण काढण्यासाठी गेल्या 3 महिन्यांपासून अर्ज करून देखील ग्रामसेवक कारवाई करत नसल्याने झोगडे ग्रामपंचायत समोर अंगावर रॉकेल टाकून घेण्याचा प्रयत्न समाधान नेरकर यांनी केलाय. संपूर्ण परिवारासह आत्मदहन करण्याचा प्रयत्न यावेळी त्यांनी केलाय. स्थानिक राजकारण या घटनेला आडवं येत असल्याचे स्थानिकांनी यावेळी सांगितले. येथील अतिक्रमण त्वरित काढावे तसेच ग्रामसेवकांवर कारवाई करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, मालेगाव. तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लासलगाव मुख्य बाजार आवारावर डाळिंब लिलावाचा शुभारंभ आज सुरू झालाय. लासलगावसह परिसरातील निफाड, चांदवड, येवला, सटाणा, देवळा, कळवण, मालेगाव, सिन्नर, कोपरगाव, राहुरी, राहाता, नेवासा, गंगाखेड, वैजापूर, कन्नड तालुक्यातील गावांमध्ये शेतकऱ्यांनी डाळिंब या शेतमालाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. त्यामुळे त्यांना माल विक्रीची सोय व्हावी म्हणून बाजार समितीतर्फे डाळिंब लिलावाला सुरुवात करण्यात आली आहे. सुरुवातीला गोरख बुरे, राहणार शिरसगाव, लौकी या शेतकऱ्याच्या मुहूर्ताच्या डाळिंबाला 5200 रुपये प्रति क्रेट दर मिळाला. 512 क्रेटची आवक होऊन बाजारभाव कमीत कमी 400 तर जास्तीत जास्त 5200, सरासरी 1800 याप्रमाणे होता. तर माझे आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव या आज सुरू झालेल्या या शुभारंभामध्ये मी आणलेल्या डाळिंबापैकी मला एका कॅरेटला 5200 रुपये भाव मिळाला. आणि ही मार्केट चालू झाल्यामुळं इतर जो ट्रान्सपोर्टिंग हा जो खर्च होता, इतर गोष्टी होत्या, लांब जाणं हे त्या गोष्टी होत्या, या सर्व बंद होऊन लासलगाव बाजार समितीमध्ये दरवर्षी मी डाळिंब विकायला आणतो. परंतु ह्यावर्षी जेव्हा सुरू झालं तेव्हा आनंद झाला आणि योग्य भाव मिळाला. लासलगाव बाजार समितीमध्ये आज लासलगाव मार्केट कमिटीचा आज मोहरत झाला आहे. वरच्या मालाचा भाव निघाला 4100 रुपये, हायेस्ट निघाला आहे मोहराचं कॅरेट. बाकी सरासरी भाव 1500-1600 रुपये माल विकला आहे. डाळिंब उत्पादकांनी आपला माल योग्य प्रतिवारी करून विक्रीसाठी आणावा. वजन मापानंतर लगेच रोख पेमेंट देण्यात येणार आहे. डाळिंब खरेदीसाठी मोठ्या संख्येनं खरेदीदार सहभागी होणार असल्यानं स्पर्धात्मक बाजारभावामुळे योग्य दर मिळण्यास मदत होईल असं लासलगाव बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप यांनी शुभारंभाप्रसंगी म्हटलं. आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारामध्ये डाळिंबाचा शुभारंभाचा हा लिलाव झालेला आहे. साधारण 500 ते 600 कॅरेटची ही आवक झाली असून शुभारंभ साधारण जास्तीत जास्त रेट 5200 हा मिळालेला आहे. एक सॉर्टिंग करून जर माल आला तर नक्कीच त्यांना चांगला भाव मिळेल आणि एक सर्व ज्या व्यापाऱ्यांना व्यापार करायची इच्छा आहे तर त्यांनी सगळ्या अटी शर्तींचे जर पालन केले तर त्यांना नक्कीच बाजार समिती लायसन त्वरित उपलब्ध करून देण्यात येईल. जागर जनस्थानसाठी आसिफ पठाण, लासलगाव. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पहिल्यांदाच उत्तर महाराष्ट्राचा दौरा करतायत. जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले आज धुळे जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. पोलीस विभागातील वाझे तर सापडला, पण अन्य विभागातील वाझेंचा पत्ता आम्हाला लागलाय.
त्यामुळेच पावसाळी अधिवेशन 2 दिवसांचं करण्याचा निर्णय या सरकारनं घेतला असल्याचा घणाघात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केला. मंत्री झाले आपल्या विभागाचे राजे आणि प्रत्येक विभागात एक एक वाजे, अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारवर टीका केली होती. त्या टीकेला उत्तर देत काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी फडणवीसांचा चांगलाच समाचार घेतलाय. फडणवीस त्यांच्या अनुभवाचं फार आरोप लावताना बोलतात, त्याच्यामुळे वाजे पण त्यांनाच माहिती आहे. म्हणून तर मी विधानसभेमध्ये सांगत होतो की हे सगळं स्क्रिप्ट सांगत आहे, ठरलेलं आहे. ते हरेन जेव्हा मरणार आहे हे त्याला कसं माहीत आहे, मी त्याला प्रश्न विचारला. तुमचा जो CDR कसा आला तोचा प्रश्न मी विधानसभेत विचारला आणि मग ते घाबरले. ते म्हणले का माझी चौकशी कर. मी म्हणले यांची चौकशी करा. ते कसे घाबरल्यासारखे करत होते तुम्ही पाहिलं. तर त्यांना मोठा अनुभव आहे ह्या वाजे गाजेचा, त्याच्यामुळे ते आपला अनुभव सांगतात, या सरकारच्या विरोधातला नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मात्र पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर नाना पटोले हा दौरा अर्धवट सोडून दिल्लीला जाणार आहेत. त्यामुळे दिल्ली इथे विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत आणि काही भाजप आमदार आमच्या संपर्कात आहे यावर चर्चा होणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत दिली. काही भाजपचे आमदारही आमच्या संपर्कात आहेत, त्यांच्याबद्दलही चर्चा करायची आहे. म्हणून उद्या दिल्लीत मी जातो आहे आणि ते हायकमांड जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे. मी विधानसभेचा अध्यक्ष होतो, त्यांनी सांगितलं की राजीनामा द्या, इकडे लागा कामाला. मी लागलो ना. हायकमांड डिसिजन घेईल, ते कुणालदादासाठी असेल, ते नाना पटोलेसाठी असेल, ते प्रणितीताईसाठी असेल. ते आम्ही पक्षाचे शिपाई आहोत, कार्यकर्ते आहोत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून या पदाची गरिमा संपवत 5 राज्यांमध्ये ज्या निवडणुका घेतल्या त्या राज्यांमध्ये तिथल्या नागरिकांना वेठीस धरून झालेल्या निवडणुकीनंतर याचा प्रादुर्भाव त्या राज्यांमध्ये अधिक प्रमाणात वाढल्याचं पटोलेंनी म्हटलं. या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये, कारण की GST आणि नोटबंदीच्या नंतर या देशामध्ये चाललेले उद्योग बंद झाले, त्याच्याने बेरोजगारी वाढली आणि आता या कोरोनाच्या भीतीमुळे, ज्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग बंद झाले आणि त्या उद्योगामध्ये अनेकांचे रोजगार गेले. ज्याला रोजगार होता हे लोक दावा करतात ना की आता OBCचं नुकसान या महाविकास आघाडीमुळे झालं. हे महाविकास आघाडीमुळे नाही झालं. यांनी ठरवून या देशातल्या आदिवासी OBC शेड्यूल कास्ट समाजाच्या लोकांचं आरक्षण काढायची व्यवस्था केली, म्हणून याचं खाजगीकरण केलं. ज्या OBCचा आता निवडणुका आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू झाल्या, ज्या मग त्यांना OBCच्या जागी जे निवडून आले त्यांना अपात्र ठरवण्यात आलं मान्य सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे. या बातमीसोबतच वेळ झाली एका ब्रेकची. आपण कुठे जाऊ नका, आपण पाहत राहा जागर जनस्थान. आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी, म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी. पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना, प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची, त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरियांगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी, त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेसचा हा प्रोजेक्ट असणार आहे, हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा
जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी ह्या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हायस्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शननं दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे, ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कार्डा यांच्याकडून. ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको. आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत. अशा पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे, पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आहे, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे, A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे. आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. सी फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर सी फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ही खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा. तर नाशिककरांनो, कार्डा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे, आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची, तर लवकरच आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कार्डा कन्स्ट्रक्शनच्या या साईटला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू. आजच्या तंत्रज्ञानयुक्त आणि स्पर्धात्मक युगात यशस्वी आणि अग्रेसर वाटचाल करणे ही काळाची गरज बनली आहे. आणि हीच काळाची गरज आणि युगाची गती लक्षात घेऊन एक गाव प्रकर्षाने पुढे सरसावतंय. सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत आणि कुलस्वामिनी सप्तशृंगी मातेच्या आशीर्वादाने भरभरून पावलेले संपूर्ण देशात द्राक्ष पंढरीच नव्हे तर कांदा आणि टोमॅटो या पिकाचे उत्पादन आणि निर्यातीसाठी देखील प्रसिद्ध असे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत. शेतीबरोबरच या गावाने शिक्षण क्षेत्रात देखील गरुडझेप घेतली आहे आणि त्यात प्रामुख्याने निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या रूपाने पिंपळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. गेल्या 8 दशकांपासून ज्ञानदानाचे कार्य करणारी ही संस्था फक्त ग्रामस्थांच्याच नाही तर संपूर्ण जिल्ह्याच्या विश्वासास पात्र ठरते आणि नाशिक जिल्ह्याच्या विकासात
निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीचे मोलाचे योगदान आहे. संस्थेची स्थापना 1942 साली झाली असून शिक्षण क्षेत्रात अजून प्रगल्भता आणि पारदर्शकता आणण्यासाठी संस्थेने गेल्या 4 वर्षांपूर्वी 11वी तसंच 12वी विज्ञान शाखा सुरू केली. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या नावाने सुरू झालेले हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे महाविद्यालय. एक शिक्षक म्हणून मला असं वाटतं की आज फक्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावरच भर न देता त्यांच्यातील कलाविष्कारांना जर वाव मिळाला तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो आणि हा विकास घडून यावा यासाठी BP पाटील महाविद्यालय अनेक प्रकारचे उपक्रम राबवत असते. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इथे कार्यरत असणारा जो शिक्षक वृंद आहे तो उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न असा आहे. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अत्यंत प्रशस्त तसंच निसर्गरम्य. ब्रिटिशकालीन दगडी वास्तू हे या महाविद्यालयाचे खास आकर्षण. सुसज्ज तसंच प्रशस्त वर्गखोल्या, विस्तृत मैदान या सर्व गोष्टी महाविद्यालयाच्या जमेच्या बाजू आहेत. एक महिला शिक्षिका म्हणून दरवर्षीच्या अनुभवावरून मला असं वाटतं की 10वी पासआउट झाल्यानंतर विद्यार्थिनींना कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागतं आणि कॉलेज आणि क्लास या सर्व सोयीसुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना कॉलेज आणि क्लास अशा वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं आणि यातूनच त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तयार होतो. आणि यासाठी जर समर्पक उत्तर हवं असेल तर लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची विशिष्ट काळजी घेतली जाते. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्समध्ये वसतिगृहाची 24 तास सुविधा आहे आणि येथे 24 तास सिक्युरिटी कार्यरत आहे. आणि खरं सांगायचं ठरलं तर सध्या कॉलेजमध्ये विद्यार्थिनींची संख्यासुद्धा जास्त आहे आणि विद्यार्थिनींचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी कॉलेजमध्ये लेडी स्टाफसुद्धा जास्त प्रमाणात कार्यरत आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाविद्यालयाचा अध्यापक वर्ग हा उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न आहे. यात मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर भर देता त्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व दिले जाते. यासाठी वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानं तसंच NEET, JEE, नाटा, MHCET अशा स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याचे कसब या गुरुजनांमध्ये. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाची हमी देणाऱ्या या महाविद्यालयात दर रविवारी विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो की पिंपळगाव सारख्या ग्रामीण भागामध्ये निफाड एज्युकेशन सोसायटीने ही जी कॉलेजची स्थापना केलेली तर सांगायला अतिशय कौतुकास्पद वाटतं की सुरुवातीला अक्षरशः 80 विद्यार्थ्यांपासून आज या कॉलेजचा प्रवास हा जवळपास 500 विद्यार्थ्यांपर्यंत आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला शिक्षणाबरोबर संस्कार, शिस्त आणि सामाजिक भान या सर्व गोष्टी जर हव्या असतील तर BP पाटील हे असं एकच कॉलेज आहे की ज्या ठिकाणी संस्कार, शिस्त आणि शिक्षण या तिन्ही गोष्टी मिळतात. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगावंसं वाटतं की आपल्या सर्व पाल्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे आणि या सुवर्ण संधीचा सगळ्यांनी लाभ घ्या आणि एकदा BP पाटीलला अवश्य भेट द्या. आणि म्हणूनच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सला अवश्य भेट द्या. धन्यवाद. संसदेच्या सभागृहातील जळगाव लोकसभा मतदारसंघाचा आपला बुलंद आवाज. अभ्यासू, कार्यक्षम, उच्च शिक्षित, विकासाचे विजन असलेले युवा खासदार उन्मेशदादा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. चाळीसगावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णकृती पुतळ्याचे स्वप्न साकारणारे युवा शिलेदार. विमान व हेलिकॉप्टर प्रशिक्षण केंद्राची निर्मिती व विमानतळाला विकासाचे पंख देणारे वायुदूत. कोरोना महामारीत हजारो रुग्णांचे प्राण वाचवणाऱ्या महात्मा फुले जन आरोग्य संकुल ट्रॉमा केअर सेंटर तसंच ग्रामीण रुग्णालय साकारणारे आरोग्यदूत. जिल्ह्यातील पहिले चाळीसगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक भवनाचे स्वप्न साकारणारे सरस्वती पुत्र. जलसंजीवनी निर्माण करून वरखेडे लोंढे बॅरेजचे शिल्पकार आणि गिरणामाईचे खोरे समृद्ध करणारे भगीरथ. जिल्ह्यातील विविध रस्त्यांचे जाळे तयार करून दळणवळणाचे मार्ग निर्माण करणारे विकास पुरुष. शुभेच्छुक
खासदार उन्मेष भैयासाहेब पाटील मित्र परिवार. नमस्कार. ब्रेक नंतर आपलं स्वागत. लोणी कोल्हार रोडला कंटेनर तसंच दुचाकीचा अपघात झालाय. हा अपघात एवढा भीषण होता की या दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झालाय. राहाता तालुक्यातील लोणी कोल्हार रोडला कंटेनरनं दुचाकी स्वाराला उडवलंय. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झालाय. त्यानंतर कंटेनर चालक हा कंटेनर घेऊन फरार होत असताना लोणी पोलिसांनी पाठलाग करून कंटेनर चालकास ताब्यात घेतले. चालक हा मद्यप्राशन करून ड्रायव्हिंग करत असल्याचं लोणी पोलिसांच्या लक्षात आलंय. कंटेनर चालकाला लोणी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल करण्यात आलाय. जागर जनस्थानसाठी लखन गव्हाणे, राहता. तर राहुरी तालुक्यातील दलित समाजावर होत असलेल्या अन्यायाबाबत राहुरी पोलिसांकडून गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप आदिवासी समाजाने केलाय. आदिवासी समाजातील काही बांधवांनी राहुरी तालुक्यातील कुरणवाडी ग्रामपंचायतीमध्ये उमेदवारी केली होती. कुरणवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी 9 फेब्रुवारी रोजी काशीनाथ भाकाजी डव्हाण यांच्या पत्नीची निवड झाल्यापासून काशीनाथ डव्हाण हे आदिवासी बांधवांशी सूडबुद्धीनं वागतायत. काशीनाथ डव्हाण, सर्जेराव केदारी, खंडू केदारी, दीपक खिलारी, शिवाजी खिलारी, पोपट खिलारी, छबू बुचडे हे आदिवासी लोकांच्या विरोधात कट कारस्थान करतायत. त्यांच्यावर एक प्रकारे अघोषित बहिष्कार टाकला जातोय. या सर्वांनी मिळून आदिवासी लोकांचं जगणं मुश्किल केलंय. आदिवासी लोकांना किराणा दुकानात किराणा न देणे, पिठाच्या गिरणीत धान्य दळून न देणे, गावात फिरण्यास प्रतिबंध करणे, दमदाटी करत असल्याचाही प्रकार सुरू आहे. त्यामुळेच राहुरी तालुक्यातील आदिवासी समाजावर होत असलेल्या अन्यायाबाबत राहुरी पोलिसांकडून देखील गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ होतोय, असा आरोप आदिवासी समाजानं केलाय. गेल्या अनेक महिन्यांपासून गुन्हा दाखल करण्यास पीडित लोक पोलीस ठाण्याच्या फेऱ्या मारतायत, पण त्यांचा गुन्हा दाखल करून घेतला जात नाहीये. जर येत्या 8 दिवसात कारवाई झाली नाही तर आमरण उपोषण करण्याचा इशारा देणारं निवेदन पोलीस आणि महसूल प्रशासनाला आदिवासी बांधवांकडून देण्यात आलंय. आमच्या आता पाठीमागे ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्यात. तिथून पुढं सरपंच उपसरपंचाची निवड झाल्याच्या नंतर जो अन्याय आमच्यावर चालू झाला, नवीन कमिटीनं पुढं सप्त्यातून आमचे मुलं जेवणातून उठून द्यायचे, पुढं पाणी भरून द्यायचं नाही, पुढं गिरणी दळून द्यायचं नाही, पुढं आमचे माणसं तळ्याला मासे धरा गेलं तर त्यांच्या मागं जायचं. एक दहशत अशी निर्माण केली त्या नवीन सरपंचांनी. त्याला 7-8 जण जोडदार आहे. आम्ही अर्जामध्ये त्यांचा उल्लेख केलेला आहे, पण पोलीस स्टेशनने कुठलीही दखल घेतलेली नाही, कुठलाही गुन्हा दाखल केला नाही. आमच्या गावात येऊन साधी आमची विचारपूससुद्धा त्यांनी केलेली नाही आहे. त्याच्याकरता मग आम्ही आता उपोषणाचं आज निवेदन दिलं आहे आमच्या संघटनेमार्फत. 28 तारखेला आम्ही इथं, आता 8 दिवसात जर काही कारवाई नाही झाली तर 28 तारखेला आम्ही इथं उपोषणाला सर्व आदिवासी कुरणवाडीचे आम्ही बसणार. या प्रकरणी आता पोलीस काय कारवाई करतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जागर जनस्थानसाठी देवराज मंतोडे, राहुरी. भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून अनेक जण झगडले, अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यातील एक आद्य क्रांतिकारक म्हणजे दामोदर चाफेकर. भारताला स्वातंत्र्य मिळावं म्हणून अनेक जणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यातील एक आद्य क्रांतिकारक म्हणजे दामोदर चाफेकर. चाफेकरांनी प्लेग कमिशनर रेडचा वध केला. यात चाफेकर बंधू म्हणजे दामोदर चाफेकर, बाळकृष्ण चाफेकर आणि वासुदेव चाफेकर या तिन्ही भावांना थोड्या दिवसांच्या अंतरानं फाशीची शिक्षा देण्यात आली. या क्रांतिकारी चळवळीच्या इतिहासाच्या आठवणींना त्यांचे पंटू चेतन शशिकांत चाफेकर यांनी जागर जनस्थानशी बोलताना उजाळा दिलाय. दामोदर चाफेकरांना फाशीची शिक्षा देण्यात आली. त्यानंतर त्यांचं संपूर्ण कुटुंब 100 वर्षांपूर्वी इगतपुरी तालुक्यात स्थायिक झाले. आज दामोदर चाफेकरांची 4थी पिढी इथे वास्तव्य करते. दामोदर चाफेकरांचे नातू शशिकांत चाफेकर यांचं 5 वर्षापूर्वी निधन झालं. चेतन यांच्या वडिलांनी म्हणजे शशिकांत चाफेकरांनी सांगितलेल्या त्यांच्या पणजोबांच्या क्रांतिकारक चळवळीविषयीच्या गोष्टी आजही लक्षात आहेत. स्वर्गीय शशिकांत चाफेकरांच्या पत्नी कमल चाफेकर 1963 मध्ये सैन्यात लेफ्टनंट होत्या. त्या भारत आणि चीन युद्धाच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. त्यानंतर त्या तिथून निवृत्त होऊन रेल्वेमध्ये भरती झाल्या.
जून 1897ला चाफेकरांनी रँडचा खून केला होता. तो खूप त्रास द्यायचा आपल्या लोकांना पुण्यामध्ये. मग त्याच्यानंतर एका मागून एक तिघांना फाशी दिलं गेलं ब्रिटिशांच्या राजवटीत. मी इगतपुरीत आले, रेल्वे हॉस्पिटलमध्ये जॉईन केले सर्विस 60मध्ये. त्याच्या पहिले मी ट्रेनिंग घेत होते KM हॉस्पिटलमध्ये, नर्सिंग ट्रेनिंग घेतलं. मिलिटरीमध्ये चायनीज अग्रेशनमध्ये मी भरती झाले 63मध्ये आणि 7 वर्ष मी तिथे होते मिलिटरीमध्ये. चेतन चाफेकर सांगतात, दामोदर चाफेकरांना फाशीची शिक्षा देण्यात आली तेव्हा आजोबा महादेव चाफेकर हे केवळ 8 वर्षांचे होते. त्यानंतर हे संपूर्ण कुटुंब इगतपुरीत कसं आलं हे त्यांनाही फारसं ठाऊक नाहीये. पण आजोबांच्या काही आठवणी त्यांनी सांगितल्या. महादेव चाफेकरांना लष्करात सहभागी व्हायचं होतं, पण तुमची ब्राह्मण बटालियन नाही म्हणून तुम्हाला काम करता येणार नाही असं ब्रिटिशांनी त्यांना सांगितलं होतं. त्यामुळे लष्करात त्यांना सहभागी होता आलं नाही. त्यानंतर लोकमान्य टिळकांच्या मदतीनं त्यांना रेल्वेत नोकरी मिळाली. 22 जून 1897 रोजी चाफेकर बंधूंनी कमिशनर रँड आणि IS खून केला होता. रँड हा पुण्याच्या प्लेगच्या वेळेस खूप अत्याचार करत होता आपल्या लोकांवर. बऱ्याच स्त्रियांना घरदार हे करून ते बरेच अत्याचार करत होते. त्यामुळे टिळकांकडून प्रेरणा घेऊन चाफेकर बंधूंनी कट रचून त्यांची हत्या केली. आणि त्या ह्याच्यात त्यांच्या क्लबमधले काही लोकांनी ही बातमी ब्रिटिशांकडे पोचवली आणि त्यामुळे ते उघड झालं. त्यामुळे 18 एप्रिल 1898 साली दामोदर चाफेकरांना फाशी झाली. त्याच्यानंतर 8 मे रोजी वासुदेव चाफेकरांना फाशी झाली आणि 12 मे रोजी बाळकृष्ण चाफेकरांना फाशी झाली. तिघही भाऊ असे बलिदान दिलं त्यांनी देशासाठी. शिवनेरीचा खूप म्हणजे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला हे मला बघायची खूप इच्छा होती आणि तिकडे गेल्यावर एकदम भरून आल्यासारखं झालं. तिकडे गेल्यावर राजगडवर एकदा ट्रेकला गेलो असताना एक प्रोफेसर होते, ते पण त्यांच्या मुलांना घेऊन आले होते. आसनगावचे प्रोफेसर होते. त्यांना माझ्या मित्रांनी सांगितलं की हा चाफेकरांचा पंटू आहे म्हणून. तर त्यावेळेस त्या प्रोफेसरनी साष्टांग नमस्कार घालून मला नमस्कार केला. मला खूप अवघडल्यासारखं झालं त्यावेळेस. पण त्यांना ते खूप हे होतं की एवढं बलिदान दिलेले महापुरुष होते, त्यांचे पंटू आहात तुम्ही, तर ते माझं कर्तव्य आहे असं सांगून त्यांनी साष्टांग दंड होता. चौथ्या पिढीतील चेतन चाफेकर सध्या स्वतःचा व्यवसाय करतायत. त्यांची एक मुलगी ठाण्यात आहे तर दुसरी पुण्यात. चेतन यांनी एक अनुभव यावेळी सांगितला. ते मित्रांसोबत रायगड किल्ल्यावर गेलेले असताना एका आजोबांना ते दामोदर चाफेकरांचे पंटू असल्याचं कळताच त्या आजोबांनी अक्षरशः लोटांगण घालून साष्टांग नमस्कार केला. क्रांतिकारकांचे वंशज असूनही आम्ही शासकीय योजनांपासून दुर्लक्षित राहिलो. आजपर्यंत प्रशासनानं आमची दखल घेतली नाही, याचं नक्कीच दुःख आहे. पण घराणेशाहीतून मिळालेलं सुख आमच्या दृष्टीनं दुय्यम. स्वतःहून आपलं नाव उंच करा अशी आजोबांची शिकवण असल्यानं शासनाकडून फारशी अपेक्षा नसल्याचं त्यांनी सांगितलं. बाळकृष्ण चाफेकर आणि वासुदेव चाफेकर यांचे कुटुंबीय पुण्यात स्थायिक आहेत. जागर जनस्थानसाठी सुमित बोधक, इगतपुरी. तर चारित्र्याच्या संशयावरून रागाच्या भरात पतीनं कोयत्यानं पत्नीच्या डोक्यावर आणि गळ्यावर वार करत तिचा खून केल्याची धक्कादायक घटना शिरपूर तालुक्यात घडली आहे. शिरपूर तालुक्यातील मांजरोद येथील योगेश सोमात धनगर याने पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत रागाच्या भरात राहत्या घरी स्वयंपाकघरात रात्री 10 वाजेच्या सुमारास पत्नी दर्शना योगेश धनगर हिच्या डोक्यावर तसंच गळ्यावर कोयत्याने क्रूरतेने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेची माहिती प्राप्त होताच गावातील नागरिक घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी थाळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे, उपनिरीक्षक नवनाथ रसाळ दाखल होऊन घटनेची माहिती घेऊन आरोपीला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. काल दिनांक 24/5/2021 रोजी सायंकाळी रात्री
22 वाजेच्या सुमारास मला मांजरत गावातील कुलेश्वर पाटील यांनी फोनद्वारे कळवले की त्यांच्या गावामधील रमेश धनगर याने त्याच्या पत्नीचा कोयत्याने वार करून तिला जीवठाण मारले. त्या अनुषंगाने मी लागलीच पोलीस पथक घेऊन मांजरत गावी गेलो. मांजरत गावी गेल्यानंतर मी घटनास्थळी पाहिलं असता तर दर्शना योगी धनगर ही महिला रक्ताच्या फरोड्यात पडलेली होती. मयत महिला हिचा आरोपी याला ताब्यात घेण्यात आलेले असून त्याला अटकेची प्रोसेस सुरू आहे. फॉरेन्सिक तज्ञांच्या मदतीने घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आलेला आहे. गुन्ह्याचा तपास सखोलपणे सुरू असून कारवाई करीत आहोत. जागर जनस्थानसाठी नागिन मोरे, धुळे. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांच्या वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन काल पाहायला मिळाले. कोरोना रुग्ण संख्या कमी झाली आहे, संख्या शून्यावर अजून आलेली नाही याचा विसर खासदार महोदयांना पडलेला दिसतोय. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचा काल वाढदिवस होता. संपूर्ण जळगाव जिल्ह्यात त्यांचा जन्मदिन कोरोनाचे सर्व नियम पायाखाली तुडवत धूमधडाक्याने साजरा करण्यात आलाय. एकीकडे कोरोनाचं संकट हे कमी होण्यास तयार नाही. आता कुठे दुसरी लाट ओसरू लागली आहे. तसंच आरोग्य विभागाकडून तिसऱ्या लाटेची शक्यता खूप जास्त प्रमाणात वर्तवली गेली असताना दुसऱ्या लाटेचं रौद्र रूप सर्वांनी पाहिलंय. रुग्णांना बेड मिळत नव्हते. ऑक्सिजन तुटवडा निर्माण झाला होता. व्हेंटिलेटर विना अनेकांनी जीव सोडला. कदाचित या शिक्षित खासदारांना याची माहिती नसावी म्हणून अशा बिकट परिस्थितीत खासदारांना आपला वाढदिवस अति महत्वाचा वाटला. एका उच्च शिक्षित लोकप्रतिनिधीला लोकांच्या जीवाची किती काळजी आहे हे यातून दिसून आले. त्यांनी घेतलेल्या भरगच्च कार्यक्रमात भरगच्च गर्दी दिसून आली. ना कुठलं सामाजिक अंतर, ना तोंडावर मास्क. शासनाच्या सर्व नियमांना केराची टोपली दाखवत पूर्ण जळगाव जिल्ह्यात वाढदिवस साजरा करण्यात आला. शेवटचा अभिष्टचिंतन सोहळा चाळीसगाव येथील पाटीदार भुवन भडगाव रोड येथे पार पडला. यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वसामान्य लोकांनी मास्क नाही घातला. तसंच जास्त प्रमाणात गर्दी जमवली. म्हणून व्यावसायिकांना आर्थिक दंड देणारं प्रशासन कुठे येत? लोकप्रतिनिधींसाठी वेगळे नियम आणि जनतेसाठी वेगळे. वा रे वा. खासदारांना त्यांच्या कामाची उजळणी करून देण्यासाठी कोरोना गेल्यावरही वेळ मिळाला असता, पण खासदारांना दम नव्हता असंच म्हणावं लागेल. हजारोंच्या संख्येने गर्दी जमवून लोकांच्या जीवाशी खेळ केला गेलाय. त्यामुळे आता जळगाव जिल्ह्यात जर तिसऱ्या लाटेने मोठ्या प्रमाणात डोकं वर काढलं तर त्याचं नवल वाटायला नको. जागर जनस्थानसाठी खेमचंद कुमावत, चाळीसगाव. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील रोहिणी भटाई या गावातील शेतकऱ्यांनी सुरुवातीला झालेल्या पावसानंतर आपल्या शेतात पेरणी केली. परंतु पेरणीनंतर पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं मोठं संकट उभं ठाकले. परंतु दुबार पेरणीचं संकट टाळण्यासाठी तरुण शेतकऱ्याने एक शक्कल लढवली आहे. काय आहे ही शक्कल पाहूया. शिरपूर तालुक्यामध्ये जून महिना अर्ध्यावर उलटलाय तरी म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे पेरणी करून देखील शेतकऱ्याच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. शिरपूर तालुक्यातील रोहिणी भटाई या ठिकाणच्या विनेश पावरा या तरुण शेतकऱ्यानं आपल्या 1 एकर क्षेत्रात कपाशीची लागवड केली. पण पेरणीनंतर पावसानं दडी मारली. त्यामुळे शेतकऱ्यासमोर दुबार पेरणीचं संकट उभं ठाकलंय. पण विनेश पावरा या तरुण शेतकऱ्यानं दुबार पेरणीचं संकट टाळण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. संपूर्ण 1 एकर क्षेत्रामध्ये कपाशी पेरल्यानंतर कपाशीच्या बी मधून कोंब देखील बाहेर आल्यानं शेतकऱ्यानं प्रत्येक कपाशीच्या जवळ एका प्लास्टिकच्या पिशवीत पाणी भरून त्या पिशवीला बारीक छेद करून त्यातून रोपाला जीवनदान मिळेल इतकं पाणी टिपटिप पडणाऱ्या पिशवीतून पिकाला मिळू लागलं. पावसानं दडी मारल्यानंतर तब्बल 8 दिवस हा प्रयोग यशस्वी झाला. पिशवीमधून मिळणाऱ्या थेंब पाण्यामुळे कपाशीच्या बी मधून निघालेले कोंब काही इंच मोठे देखील झाले. त्यानंतर अचानक काल आणि आज पावसाचं आगमन झाल्यानंतर पावसाचं पाणी देखील पिकाला मिळालंय. त्यामुळे तरुण शेतकऱ्यानं लावलेली शक्कल यशस्वी ठरली आहे. पावसाचं पाणी पिकाला मिळू लागल्यामुळे शेतात ठेवलेल्या पाण्यानं भरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या शेतकऱ्यानं काढून टाकल्या. मी लुपिन फाउंडेशन या संस्थेत BCI प्रकल्पामध्ये काम करतो. तरी मी 7 जूनला कपाशीची लागवड केली होती. 6 जूनला मोठा पाऊस आल्यामुळे 7 जूनला कपाशीची पेरणी केली. त्यानंतर पावसाने दांडी मारली. तर दांडी मारली, कपाशी जी पेरलेली होती ती अंकुर फुटायला लागले. अंकुर फुटले
त्यामुळे आणि पाणी नव्हतं, तर आपण काहीतरी नवीन करायचं म्हणून मी एक नवीन प्रयोग केला. जे प्लास्टिकच्या पिशव्या असतात 1 लिटरच्या, त्या पिशव्यात पाणी भरलं आणि ते मी एक कापसाच्या ठिकाणी ठेवलं, त्यानं छोटंसं होल करून. ते एक पिशवी आपली 1 दिवस चालली आणि ती 4-5 दिवस कापसाची भूक मिटू शकते अशी भरली. त्यानंतर काल परवा आमच्याकडे मोठा परत पाऊस झाला, त्यामुळे त्या पिशव्या काढल्या आणि एका खड्ड्यात पुरून दिल्या. तुर्तास तरी दुबार पेरणीचं संकट टळलंय, पण यापुढे पीक टिकवण्यासाठी समाधानकारक पाऊस होणं शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं असणार आहे. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे. पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं बैलगाडी मोर्चा काढण्यात आलाय. अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल मांडून भाकरी थापत गॅस दरवाढीचाही निषेध यावेळी करण्यात आलाय. केंद्र सरकारनं पेट्रोल डिझेलसह खाद्य तेल आणि गॅसचे वाढवलेले भरमसाठ भाव याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीण आणि मालेगाव तालुका यांनी जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांच्या नेतृत्वाखाली अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढलाय. मोदी तेरे राज में कटोरा हाथ में, मोदी सरकार हाय हाय अशा घोषणा देत निषेध नोंदवण्यात आलाय. नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस व खास करून मालेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने इथं मालेगावला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही बैलगाडी मोर्चा या ठिकाणी आणून प्रतिकात्मक आंदोलन करतो आहोत. बैलगाडी एवढ्यासाठी की आता आमची गाड्या घेऊन येण्याची ताकद राहिलेली नाही. गाड्यांच्या पेट्रोलचे भाव या ठिकाणी जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस 50 ते 55 रुपये पेट्रोलचा भाव आणि डिझेल 40-42 रुपये भाव होता आणि त्यावेळेस प्रत्यक्षात आंतरराष्ट्रीय पातळीवर 160 ते 165 बॅरल प्रति डॉलर भाव होते. 165. आज मी आजचा भाव काढला फक्त 73 बॅरल, म्हणजे त्याच्या निम्मी किंमत झालेली क्रूड ऑइलची 73 बॅरल प्रति डॉलर भाव असताना हे भाव 100 पार करून 105 रुपये भाव, 105 ते 106 रुपये पेट्रोलचा भाव, तर 96 ते 97 रुपये भाव हा डिझेलचा झाला आहे. याच्याही नंतर केंद्र सरकार हे भाव तातडीने कमी करणार असेल तर यापेक्षाही तीव्र आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने छेडण्यात येईल. मोदी सरकार. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडेंनी महिलांसह अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल मांडून भाकरी थापल्यात. यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध केलाय. कोविडच्या परिस्थितीमध्ये घरामध्ये सगळे लॉकडाऊनमध्ये अडकले असताना उत्पन्नाचं साधन घराचं कमी झालं आहे आणि त्या परिस्थितीमध्ये आज गॅसचे दर 1000 रुपयाच्या वर करून ठेवलेले आहेत. तेलाच्या डब्यांचे दर पण वाढवून ठेवलेले आहेत. तर अशा या गोष्टींचा आज आम्ही महिला काँग्रेसच्या वतीने निषेध करतो. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या बैलगाडी मोर्चामध्ये गॅसचे दरवाढ, इंधनचे दरवाढ, तेलाचे दरवाढ या सगळ्या गोष्टींचा आज महिलांच्या वतीने देखील निषेध करण्यात आला आहे. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, मालेगाव. या बातमीसोबतच वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण कुठे जाऊ नका. आपण पाहत राहा जागर जनस्थान. स्वतःबरोबर इतरांची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. कोरोनामुळे देशातील आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने देशातील प्रत्येक घटक आर्थिक संकटांचा सामना करतोय. अशातच दैनंदिन गरजा सांभाळताना मोठी कसरत करावी लागते. गेल्या 2 वर्षांपासून स्कूल कॉलेज बंद असल्याने शासनाने ऑनलाईन स्कूल सुरू ठेवल्या. मात्र आकारण्यात येणारे फीज पालकांच्या आवाक्याबाहेर जात असल्याने पालकांपुढे मोठा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे शाळा प्रशासन तसंच पालक यांच्यात संघर्ष होऊ लागलाय. काय नेमक्या पालकांच्या अडचणी आहे याच विषयी जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी खुशाल पाटील यांनी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती देशातला प्रत्येक घटक हा आर्थिक परिस्थितीचा सामना करू लागला. देशात कोरोनाची पहिली व दुसरी लाट गेल्यानंतर देखील देशातल्या शाळा आजही ऑनलाईन सुरू आहेत. मात्र प्रश्न उपस्थित होतो तो शाळेची फीचा. नाशिकमधल्या काही शाळांमध्ये फीचा जो प्रश्न आहे तो आता अधिक चिघळू लागलेला आहे. पालकांची आर्थिक परिस्थिती पाहता मोठ्या प्रमाणात जे फी आकारली जाते ती भरण्याची परिस्थिती सध्याच्या काळामध्ये या कोरोनाच्या परिस्थितीत पालकांना शक्य होत नाही. नाशिकमध्ये अशाच पद्धतीने अनेक शाळांच्या समोर आंदोलनं जे आहेत ते सुरू आहेत. शाळेला विरोध केला जातो आहे. महिला आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून काय वाटतं, काय तुमच्या मागण्या आहेत?
ॲक्च्युली आम्ही पहिल्या कोरोना वेव्हपासूनच स्कूलला ॲप्लिकेशन दिले होते की सध्याच्या परिस्थितीमध्ये आम्हाला पूर्वीपेक्षा रोजगार उत्पन्न खूप कमी झालं आहे. त्या तुलनेत आम्हाला आणि ऑनलाईन एज्युकेशनचे खर्चही आमचे इंटरनेटचे किंवा त्याला लागणारे लॅपटॉप लागतं आहे, कधी बऱ्याच गोष्टी लागत आहे, तर तिथे आमचे प्रचंड खर्च वाढलेले आहे. आणि पूर्वी फिजिकल जेव्हा स्कूल होतं तर 6 तास मुलं आत बसायचे, पण आत्ता मागच्या वर्षात त्यांनी आम्हाला सिंगल लेक्चर घेतलेलं. आणि याही वर्षी त्यांनी जे सुरुवात केली आहे तर ते आम्हाला इंटरनेट ॲक्सेस देत नाही आहे, नोट्स कुठल्याही प्रोव्हाइड करत नाही आहे. त्यांनी स्कूलची वेबसाईट आहे ती बंद ठेवलेली आहे. फीस भरा मग तुम्हाला मिळेल ॲक्सेस. आणि अशा प्रकारे आमचं एज्युकेशन ऑनलाईन पूर्णपणे चालू नाही आहे. आमची मुलं 3 आठवड्यापासून स्कूल चालू झालं आहे आणि तरीही त्यांना कुठल्याही नोट्स प्रोव्हाइड होत नाही आहे. म्हणून मग आम्हाला इथपर्यंत यावं लागलं. आणि आम्ही याही कोरोना वेव्हमध्ये आताही ॲप्लिकेशन स्कूलच्या ईमेल आय डीवरती फॉरवर्ड केलं आहे की आमच्या आर्थिक परिस्थितीचं सगळ्या स्कूलने विचार करावा आणि त्यानुसार आम्ही जेवढी फॅसिलिटी घेतो आहे त्या तुलनेत आम्हाला फीज लावली जावी. खरं तर कोरोना काळामुळे ऑनलाईन परीक्षा सध्या ऑनलाईन स्कूल सुरू आहे. काय वाटतं ज्या पद्धतीने स्कूलकडनं ज्या फॅसिलिटी भेटायला पाहिजे, तुम्ही ज्या पद्धतीने फीज भरतायत त्याच्या अगेन्स्टमध्ये ह्या गोष्टी होत आहे का? हो, ते प्रयत्न करतायत पण तितपत नाही होते. मुलं पण ऑनलाईन जेव्हा ते क्लासेस करतात तर त्यांचं लक्ष पूर्णपणे त्या क्लासवर नसतं, ते इकडे तिकडे बघतात किंवा क्लासमध्ये जे एक टीचरचा त्यांच्यावर प्रभाव असतो ते घरात होत नाही. तर तो तितका तो प्रभावी नाही ठरत आहे पण तितका प्रभावी नाही ठरत आहे. कोरोनामुळे देशातल्या सर्वच नागरिकांना याचं आर्थिक संकट जे आलेलं आहे त्याचा सामना करावा लागतो. घरातलं गणित जे ते कसं बिघडलेलं आहे. तुमचे मिस्टर जर नोकरीला करत असतील, जॉब करत असतील, तो पगार सध्याच्या परिस्थितीत पुरतोय का? स्कूलची फीज किंवा इतर साहित्य खरेदी करण्यासाठी तो पैसा त्या ठिकाणी वाचतोय का? किंवा मग स्कूलची फी भरण्यासाठी तुम्ही काय तुमचं नेमकं अडचणी येत आहे? सध्याची परिस्थिती तर अशी आहे की सगळ्यांना ॲडजस्टमेंट करावं लागतं आहे आणि अशा ॲडजस्टमेंटमध्ये आपण परत शाळेला अव्वाची सव्वा फी भरायला सांगताय. ती फी आणायची तरी कुठून हा प्रश्न पडतो आहे. दर महिन्याचं बजेट आम्ही पूर्ण कसं करतो ते महिलांना चांगलं माहिती, प्रत्येक महिलांना. आणि घरात येण्याचं जर इन्कम सोर्स कमी झाला असेल तर फी कशी देणार पूर्ण 100% जे काही मागताय. पालकांचं फी द्यायला म्हणणार नाही आहे पण कन्सेशन हवं आहे 50% ते शाळेने द्यावं. एवढं आम्हाला आमच्या बजेटनुसार परवडेल असं मला वाटतं आणि शाळेने ती रिक्वेस्ट सगळ्या पालकांची स्वीकारावी. स्कूलशी काही बोलणं झालं आहे का? मॅनेजमेंटशी त्या संदर्भातली काही चर्चा झाली? ॲक्च्युली आम्ही तर स्कूलच्या ईमेल आय डीवरती पुन्हा रिक्वेस्ट केली. आम्ही इथे मागच्या कोरोना वेव्हनंतर जेव्हा लॉकडाऊन उठलं तेव्हा आम्ही पॅरेंट्स इथे आलो, पण त्यावेळी स्कूलने आम्हाला प्रिन्सिपलला भेटू दिलं नाही. कुठलेही कोऑपरेशन त्यांनी त्यांच्या साईडने दाखवलंच नाही आहे आम्हाला आजपर्यंत. आम्ही इतके सगळे ईमेल त्यांना फॉरवर्ड करतोय पण कुठेही काहीही रिप्लाय नाही आहे. काय वाटतं घरचा बजेट सांभाळून या गोष्टी होत आहे का सध्या? नाही, सध्या ते पॉसिबलच नाही. नोकरदार वर्ग असो किंवा उद्योग धंद्यावाले असो, सगळ्यांना कोविड-19चा प्रभाव पडलेला आहे प्रत्येकावर. आणि फर्स्ट वेव्हपासून प्रत्येकाच्या घरात कोविड रिलेटेड इफेक्ट झालेलाच आहे. त्यामुळं आमची फक्त शाळेला एवढीच मागणी आहे की आम्हाला 50% सवलत देण्यात यावी फीमध्ये. आपण बघितलं असेल की कोरोना काळात खरं तर सर्वांनाच आर्थिक संकटाचा जो आहे तो सामना करावा लागतोय. अजूनही काही पालक आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. काय वाटतं आजचा जो प्रश्न उपस्थित झाला आहे या संदर्भात स्कूलशी कधी बोलणं झालेलं आहे का? काय त्यांचं म्हणणं आहे? स्कूलची प्रिन्सिपल कधी भेटायलाच येत नाही गेटवर. एवढं लांब गेट आहे, अंतर आहे त्यांचं, तर काय एवढे पोलीस लावून ठेवलेले आहेत त्यांनी. तर म्हणजे प्रिन्सिपल आजपर्यंत कोणत्याही पालकाला भेटलेली नाही. आणि मागच्या वर्षामध्ये डेली 6 पिरियड होता तर त्यांनी 30 मिनिटाच्या वर तर एका क्लासमध्ये शिकवले नाही. फी कसली यांची 100% द्यायची? हां, 30 मिनिटाच्या वर यांनी शिकवलेलं नाही. एक क्लास नाही, डेली 30 मिनिटं शिकवत होते. याच्यापेक्षा यांना कसली 100% फी द्यायची? तुमची मागणी काय आता? फी डिडक्शन होणे आमची मागणी आहे. 50 ते 60% पुढे फी लेस झाली पाहिजे आमची. आपण
आपण बघितलं असेल की सध्याच्या काळात सर्वांनाच कोरोनाचं जे आहे ते संकट आलेलं आहे. या आर्थिक परिस्थितीचा सगळ्यांना सामना करावा लागतोय. अशा परिस्थितीत शाळेने विचार करून जी काही फीज आहे त्याच्यातनं निम्मे फी घ्यावी अशी मागणी जी ती पालकांकडून होताना दिसून येते. कॅमेरामन नितीन बोराडेसह खुशाल पाटील, जागर जनस्थान, नाशिक. नाशिक शहराच्या पार्किंगचा प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आलाय. पार्किंग नाही मग वाहने लावायची कुठे असा प्रश्न आता नाशिककरांना सतावतोय. गेल्या कित्येक वर्षापासून नाशिक शहराच्या पार्किंगचा प्रश्न चव्हाट्यावर आहे. अजूनही नाशिक महानगरपालिकेनं कुठल्याही पार्किंगची सोय शहरात केलेली नाही. मेन मार्केट असल्यानं MG रोड, मेन रोड, अशोक स्तंभ इथे मोठ्या प्रमाणात विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करतात. लॉकडाऊनमुळे बंद असलेली ही बाजारपेठ आता कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यानं पुन्हा सुरू झाली. त्यामुळे नागरिकांची मोठी गर्दी या ठिकाणी होते. गाडी पार्क करून काही खरेदी करण्यास गेल्यास पोलीस गाडी उचलून नेतात आणि मग 200 रुपये 300 रुपये दंड आकारला जातो. पार्किंग नसल्यामुळे या अडचणींना सामोरं जावं लागतंय. त्यामुळे मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज घोडके यांनी महापौर सतीश कुलकर्णी यांना आणि गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संजय बारकुंडे यांना यासंबंधी निवेदन दिलं. मनसे जिल्हा उपाध्यक्ष मनोज घोडके यांनी या प्रकरणी अधिक माहिती दिली आहे. नाशिक शहरामध्ये प्रशासनाने टोईंगचं काम चालू केलं आहे. या टोईंगच्या माध्यमातून जे शहरामध्ये दुचाकी आहे ते उचलायचं काम चालू केलेलं आहे. कोरोनाच्या काळामध्ये अनेक बेरोजगार झाले, अनेकांचे धंदे बुडाले. ते बेरोजगार जर दुचाकी घेऊन कोणत्या परिसरात आले, कोणी दवाखान्याच्या कामानिमित्त येतो, कोणी शाळेच्या कामानिमित्त येतो, कोणी ऑफिशियल कामानिमित्त येतो. परंतु याचा फायदा घेऊन हे टोळीवाले गाडी उचलून नेतात. गाडी उचलून नेल्यावर त्याचा 300-400 रुपये दंड आकारतात आणि त्या व्यक्तीला जर ती लेडीज असेल, जेंट्स असेल, लहान म्हातारे वृद्ध असतील त्यांना तो हेलपाटा होतो तो वेगळाच. जनतेला पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, नंतर हा टोईंगचा प्रोग्राम राबवावा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना याला तीव्र विरोध करत आहे. ही टोईंग व्यवस्था बंद करा. पहिले पार्किंगची व्यवस्था करा, नंतर टोईंग करा. जर कधी ही टोईंग चालू झाली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभं करेल आणि त्याला सर्वस्व जबाबदार हे प्रशासन राहील, ही टोईंग व्यवस्था राहील. जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक. निफाड तालुक्यातील गोंडेगाव येथे दाते परिवाराने आपल्या कपिला गोमातेचे डोहाळ जेवण घातले. हिंदू धर्म आणि शेतकरी परंपरा जपत गोमातेच्या केलेल्या सन्मानामुळे परिसरात दाते बंधूंचे कौतुक होत आहे. हिंदू धर्मामध्ये तसंच शेतकरी परिवारात गोमातेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक शेतकरी गोमातेचं दररोज पूजन करतात. निफाड तालुक्यातील गोंडेगाव येथील दादाभाऊ दाते आणि तानाजीराव दाते या बंधूंनी आपल्या कपिला गाईला परिवारातील सदस्य म्हणून अनेक वर्ष जपले. आता तर कपिला गाय गरोदर असल्यानं लवकरच तिचं बाळंतपण होणार आहे याचा अंदाज आल्यानं दादाभाऊ आणि तानाजीराव यांच्या मातोश्री रंगूबाई दाते यांनी कपिला गाईचं डोहाळ जेवण घालण्याची इच्छा व्यक्त केली. आपल्या आईनं व्यक्त केलेली इच्छा दाते बंधूंनी प्रत्यक्षात उतरवली आहे. कपिला गाईला आकर्षक पद्धतीनं सजवलं. गाईच्या गोठ्यासह अंगण फुलांनी सजवण्यात आलं. फराळाचे पदार्थ तयार करण्यात आले तर पुरणपोळीचा स्वयंपाकही केला. कपिला गाईची सागर संगीत ओटी भरण्यात आली आणि कपिला गाईच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम दाते परिवारातील सर्व सदस्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. हिंदू धर्माची आणि शेतकऱ्यांची परंपरा जपत गोमातेचा मोठा सन्मान केल्याबद्दल दाते परिवाराचं निफाड तालुक्यात कौतुक होतंय. तसंच या परिवारातील या आगळ्या वेगळ्या डोहाळ जेवणाची परिसरात चर्चाही होतीये. जागर जनस्थानसाठी हेमंत थेटे, पिंपळगाव, बसवंत. तर मालेगाव तालुक्यातील झोगडे येथे एका व्यक्तीने स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केलाय. ग्रामपंचायतीमध्ये वेळोवेळी तक्रार करून देखील कार्यवाही होत नसल्याने सहकुटुंब आत्महत्येचा प्रयत्न त्यांनी केलाय. मालेगाव तालुक्यातील झोडगे येथील ग्रामपंचायत हद्दीतील असलेले अतिक्रमण काढण्यासाठी गेल्या 3 महिन्यांपासून अर्ज करून देखील ग्रामसेवक कारवाई करत नसल्याने झोगडे ग्रामपंचायत समोर अंगावर रॉकेल टाकून घेण्याचा प्रयत्न समाधान नेरकर यांनी केलाय. संपूर्ण परिवारासह आत्मदहन करण्याचा प्रयत्न यावेळी त्यांनी केलाय.
स्थानिक राजकारण या घटनेला आडवं येत असल्याचे स्थानिकांनी यावेळी सांगितले. येथील अतिक्रमण त्वरित काढावे तसेच ग्रामसेवकांवर कारवाई करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, मालेगाव. तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लासलगाव मुख्य बाजार आवारावर डाळिंब लिलावाचा शुभारंभ आज सुरू झालाय. लासलगावसह परिसरातील निफाड, चांदवड, येवला, सटाणा, देवळा, कळवण, मालेगाव, सिन्नर, कोपरगाव, राहुरी, राहाता, नेवासा, गंगाखेड, वैजापूर, कन्नड तालुक्यातील गावांमध्ये शेतकऱ्यांनी डाळिंब या शेतमालाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. त्यामुळे त्यांना माल विक्रीची सोय व्हावी म्हणून बाजार समितीतर्फे डाळिंब लिलावाला सुरुवात करण्यात आली आहे. सुरुवातीला गोरख बुरे राहणार शिरसगाव लौकी या शेतकऱ्याच्या मुहूर्ताच्या डाळिंबाला 5,200 रुपये प्रति क्रेट दर मिळाला. 512 क्रेटची आवक होऊन बाजारभाव कमीत कमी 400 तर जास्तीत जास्त 5,200, सरासरी 1,800 याप्रमाणे होता. तर माझे आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव या आज सुरू झालेल्या या शुभारंभामध्ये मी आणलेल्या डाळिंबापैकी मला एका कॅरेटला 5200 रुपये भाव मिळाला. आणि ही मार्केट चालू झाल्यामुळं इतर जो ट्रान्सपोर्टिंग हा जो खर्च होता, इतर गोष्टी होत्या, लांब जाणं हे त्या गोष्टी होत्या, या सर्व बंद होऊन लासलगाव बाजार समितीमध्ये दरवर्षी मी डाळिंब विकायला आणतो. परंतु ह्यावर्षी जेव्हा सुरू झालं तेव्हा आनंद झाला आणि योग्य भाव मिळाला. लासलगाव बाजार समितीमध्ये आज लासलगाव मार्केट कमिटीचा आज मोहरत झाला आहे. वरच्या मालाचा भाव निघाला 4100 रुपये, हायेस्ट निघाला आहे मोहराचे कॅरेट. बाकी सरासरी भाव 1500-1600 रुपये माल विकला आहे. डाळिंब उत्पादकांनी आपला माल योग्य प्रतिवारी करून विक्रीसाठी आणावा. वजन मापानंतर लगेच रोख पेमेंट देण्यात येणार आहे. डाळिंब खरेदीसाठी मोठ्या संख्येनं खरेदीदार सहभागी होणार असल्यानं स्पर्धात्मक बाजारभावामुळे योग्य दर मिळण्यास मदत होईल असं लासलगाव बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप यांनी शुभारंभाप्रसंगी म्हटलं. आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारामध्ये डाळिंबाचा शुभारंभाचा हा लिलाव झालेला आहे. साधारण 500 ते 600 कॅरेटची ही आवक झाली असून शुभारंभ साधारण जास्तीत जास्त रेट 5,200 हा मिळालेला आहे. एक सॉर्टिंग करून जर माल आला तर नक्कीच त्यांना चांगला भाव मिळेल. आणि एक सर्व ज्या व्यापाऱ्यांना व्यापार करायची इच्छा आहे तर त्यांनी सगळ्या अटी शर्तींचे जर पालन केले तर त्यांना नक्कीच बाजार समिती लायसन त्वरित उपलब्ध करून देण्यात येईल. जागर जनस्थानसाठी आसिफ पठाण, लासलगाव. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पहिल्यांदाच उत्तर महाराष्ट्राचा दौरा करतायत. जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाना पटोले आज धुळे जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. पोलीस विभागातील वाझे तर सापडला, पण अन्य विभागातील वाझेंचा पत्ता आम्हाला लागलाय. त्यामुळेच पावसाळी अधिवेशन 2 दिवसांचं करण्याचा निर्णय या सरकारनं घेतला असल्याचा घणाघात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केला. मंत्री झाले आपल्या विभागाचे राजे आणि प्रत्येक विभागात एक वाझे, अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारवर टीका केली होती. त्या टीकेला उत्तर देत काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी फडणवीसांचा चांगलाच समाचार घेतलाय. फडणवीस त्यांच्या अनुभवाचं फार बोल आरोप लावताना बोलतात, त्याच्यामुळे वाजे पण त्यांनाच माहिती आहे. म्हणून तर मी विधानसभेमध्ये सांगत होतो की हे सगळं स्क्रिप्ट सांगत आहे, ठरलेलं आहे. ते हरेन जेव्हा मरणार आहे हे त्याला कसं माहित आहे, मी त्याला प्रश्न विचारला. तुमचा जो CDR कसा आला तुझा प्रश्न मी विधानसभेत विचारला आणि मग ते घाबरले. ते म्हणले का माझी चौकशी कर. मी म्हणले यांची चौकशी करा. ते कसे घाबरल्यासारखे करत होते तुम्ही पाहिलं. तर त्यांना मोठा अनुभव आहे ह्या वाजे गाजेचा, त्याच्यामुळे ते आपला अनुभव सांगतात, या सरकारच्या विरोधातला नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मात्र पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर नाना पटोले हा दौरा अर्धवट सोडून दिल्लीला जाणार आहेत. त्यामुळे दिल्ली इथे विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत आणि काही भाजप आमदार आमच्या संपर्कात आहे यावर चर्चा होणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत दिली. काही भाजपचे आमदारही आमच्या संपर्कात आहेत, त्यांच्याबद्दलही चर्चा करायची आहे. आणि म्हणून उद्या दिल्लीत मी जातो आहे आणि ते हायकमांड जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे. मी विधानसभेचा अध्यक्ष होतो, त्यांनी सांगितलं की राजीनामा द्या, इकडे लागा कामाला. मी लागलो ना. हायकमांड डिसिजन घेईल, ते कुणालदादासाठी असेल, ते नाना पटोलेसाठी असेल, ते प्रणितीताईसाठी असेल. ते आम्ही पक्षाचे शिपाई आहोत, कार्यकर्ते आहोत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून या पदाची गरिमा संपवत
5 राज्यांमध्ये ज्या निवडणुका घेतल्या त्या राज्यांमध्ये तिथल्या नागरिकांना वेठीस धरून झालेल्या निवडणुकीनंतर याचा प्रादुर्भाव त्या राज्यांमध्ये अधिक प्रमाणात वाढल्याचं पटोलेंनी म्हटलं. या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये, कारण की जीएसटी आणि नोटबंदीच्या नंतर या देशामध्ये चाललेले उद्योग बंद झाले, त्याच्याने बेरोजगारी वाढली आणि आता या कोरोनाच्या भीतीमुळे, ज्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग बंद झाले आणि त्या उद्योगामध्ये अनेकांचे रोजगार गेले. ज्याला रोजगार होता हे लोक दावा करतात ना की आता ओबीसीचं नुकसान या महाविकास आघाडीमुळे झालं. हे महाविकास आघाडीमुळे नाही झालं, यांनी ठरवून या देशातल्या आदिवासी ओबीसी शेड्यूल कास्ट समाजाच्या लोकांचं आरक्षण काढायची व्यवस्था केली म्हणून याचं खाजगीकरण केलं. ज्या ओबीसीचा आता निवडणुका आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू झाल्या, ज्या मग त्यांना ओबीसीच्या जागी जे निवडून आले त्यांना अपात्र ठरवण्यात आलं मान्य सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे. या बातमीसोबतच वेळ झाली एका ब्रेकची. आपण कुठे जाऊ नका, आपण पाहत राहा जागर जनस्थान. आता आम्ही आलेलो आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी, म्हणजेच अशोका मार्ग या ठिकाणी. पण आम्ही अशोका मार्ग या ठिकाणी का आलो आहोत असा तुम्हाला प्रश्न नक्कीच पडला असेल. तर नाशिककरांना, प्रत्येक नाशिककराचं घराचं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी कार्डा कन्स्ट्रक्शन गेल्या कित्येक वर्षापासनं त्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करतोय आणि अशोका मार्गला देखील कार्डा कन्स्ट्रक्शनची नवीन साईट उभी राहू पाहतीये. त्याच साईटची, त्याच प्रोजेक्टची माहिती घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. या साईटचं विशेष महत्त्व असं आहे की आज आपण इथे या नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी उभं आहोत आणि इतकं विस्तृत असं हे मैदान आहे. साधारणतः नाही ना 5.5 एकरची ही जागा असेल आणि ह्या जागेमध्ये एक हरियांगण नावाची रेसिडेन्शियल सोसायटी, त्याचबरोबर हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूसारखं एक मोठं शॉपिंग मॉल इथे तयार होणार आहे. दोन्ही प्रोजेक्ट हे एकत्रितपणे इथे स्टँड होणार आहे आणि ही इतकी सुवर्ण संधी नाशिककरांना उपलब्ध करून दिलेली आहे कार्डा कन्स्ट्रक्शननी. त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला टेक्निकल टीमने सांगितलं की सिंगापूर बेसचा हा प्रोजेक्ट असणार आहे. हाय स्ट्रीट प्रोजेक्ट जो आहे तो नाशिकमध्ये प्रथमच कार्डा कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन येतो आहे आणि ही आपल्यासाठी खरंच खूप सुवर्ण संधी आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर नाशिकचे आत्ता नवीन उद्योजक असतील किंवा जे उद्योजक ज्यांचं ऑलरेडी कुठेतरी एक शॉप असेल, मात्र त्यांना ही सुवर्ण संधी आहे की आपण घरही एकाच ठिकाणी घेऊ शकतो, आपण आपलं शोरूमही एकाच ठिकाणी करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे नाही ना की ह्या सोसायटीचा जो फ्रंटेज मिळणार आहे तो डायरेक्ट फ्रंट आणि बॅक ह्याला 100 फुटाचा फ्रंटेज मिळणार आहे. ही इतकी चांगली आणि कौतुकास्पद गोष्ट आहे जी कार्डा कन्स्ट्रक्शनने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा जागेवरती इतक्या अत्यल्प दरामध्ये अशा गोष्टी या पद्धतीचं उपलब्ध होणं ही खरंच आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आता पुढे आपला जो सॅम्पल फ्लॅट आहे त्याबद्दल आपल्या खरंच प्रेक्षकांना सांग. तर नाही ना, सॅम्पल फ्लॅटनंतर अतिशय एक महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगावीशी वाटते की हायस्ट्रीट शॉपिंग ॲव्हेन्यूचा जो फ्रंटेज असणार आहे हा जवळपास 350 रनिंग मीटरपर्यंतचा असणार आहे. म्हणजे इतकी मोठी जागा आपल्या ग्राहकांना पार्किंगसाठी उपलब्ध होणार आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीनं विस्तृत अशी पार्किंग ग्राहकांना मिळणार आहे त्याच पद्धतीनं गाळे आणि शोरूम्स देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 140 स्क्वेअर फुटापासून तर 6000 स्क्वेअर फुटापर्यंतचे शोरूम या ठिकाणी हाय स्ट्रीट ॲव्हेन्यूमध्ये नागरिकांना आणि नाशिककरांना उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नक्कीच नाशिकमधल्या नव उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी कार्डा कन्स्ट्रक्शनना दिलेली आहे. त्यामुळे नाशिककरांनो, तुम्ही नक्कीच याचा विचार करावा असं आम्हाला वाटतंय. प्रत्येकाच्या मनात स्वप्नातलं एक घर असतं. निसर्गाच्या सानिध्यात मायेच्या ओलाव्यात ते सजलेलं असतं. आणि हीच वास्तू, ती वास्तू उभारण्यामागे काय विचार आहे, कुठली कल्पना आहे, ते आपण थेट जाणून घेऊया नरेश कार्डा यांच्याकडून.
ह्या प्रोजेक्टचं अजून एक वैशिष्ट्य असं की रेसिडेन्शियल आणि कमर्शियल त्याची एंट्री एक्झिट टोटली सेपरेट केलं आहे. म्हणजे दोघांना डिस्टर्बन्स नको आणि रेसिडेन्ससाठी क्लब हाऊस, गार्डन, जिम, स्विमिंग पूल हे सर्व सुखसोयी आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. साधारण ए आणि बी फेज मिळून 400च्या वर इथे फ्लॅट्स आम्ही बांधत आहोत. तर अशा पद्धतीने कमर्शियल बाजू आपण पाहिलेली आहे, पण रेसिडेन्शियल म्हणजे ज्या ठिकाणी नाशिककरांना राहायचं आहे, आपलं स्वप्नातलं घर बुक करायचं आहे, ती बाजू आपल्याला बघावी लागणार आहे. तर या ठिकाणी 3 फेज असणार आहे, A+B आणि C अशा 3 फेज असणार आहे आणि या 3 फेज म्हणून जवळजवळ 400 फ्लॅट्स इथे उपलब्ध आहेत. बरोबर आहे ना. सी फेजमध्ये आता जर आपण बघितलं तर सी फेजचं काम सुरू झालं आहे आणि जवळपास इथे 120 फ्लॅट्सचं आता काम सुरू झालेलं आहे. त्यामुळे ही खरंच नाशिककरांसाठी सुवर्ण संधी असणार आहे की त्यांनी इथे लवकरात लवकर यावं आणि त्यांनी त्यांचा फ्लॅट बुक करावा. तर नाशिककरांनो, कार्डा कन्स्ट्रक्शनने तुम्हाला जी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिलेली आहे, आपल्या स्वप्नातलं घर, आपल्या स्वप्नातला गाळा आणि आपल्या स्वप्नातलं शोरूम बुक करण्याची. तर लवकरच, आमच्या म्हणण्यानुसार लवकरच तुम्ही कार्डा कन्स्ट्रक्शनच्या या साईडला भेट द्यावी आणि बुक करावी आपल्या स्वप्नातली वास्तू. आजच्या तंत्रज्ञानयुक्त आणि स्पर्धात्मक युगात यशस्वी आणि अग्रेसर वाटचाल करणे ही काळाची गरज बनली आहे आणि हीच काळाची गरज आणि युगाची गती लक्षात घेऊन एक गाव प्रकर्षाने पुढे सरसावतंय. सह्याद्री पर्वतरांगेच्या कुशीत आणि कुलस्वामिनी सप्तशृंगी मातेच्या आशीर्वादाने भरभरून पावलेले संपूर्ण देशात द्राक्ष पंढरीच नव्हे तर कांदा आणि टोमॅटो या पिकाचे उत्पादन आणि निर्यातीसाठी देखील प्रसिद्ध असे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत. शेतीबरोबरच या गावाने शिक्षण क्षेत्रात देखील गरुडझेप घेतली आहे आणि त्यात प्रामुख्याने निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या रूपाने पिंपळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. गेल्या 8 दशकांपासून ज्ञानदानाचे कार्य करणारी ही संस्था फक्त ग्रामस्थांच्याच नाही तर संपूर्ण जिल्ह्याच्या विश्वासास पात्र ठरते आणि नाशिक जिल्ह्याच्या विकासात निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीचे मोलाचे योगदान आहे. संस्थेची स्थापना 1942 साली झाली असून शिक्षण क्षेत्रात अजून प्रगल्भता आणि पारदर्शकता आणण्यासाठी संस्थेने गेल्या 4 वर्षांपूर्वी 11वी तसंच 12वी विज्ञान शाखा सुरू केली. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या नावाने सुरू झालेले हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे महाविद्यालय. एक शिक्षक म्हणून मला असं वाटतं की आज फक्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावरच भर न देता त्यांच्यातील कलाविष्कारांना जर वाव मिळाला तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो आणि हा विकास घडून यावा यासाठी BP पाटील महाविद्यालय अनेक प्रकारचे उपक्रम राबवत असते. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे इथे कार्यरत असणारा जो शिक्षक वृंद आहे तो उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न असा आहे. BP पाटील महाविद्यालयाचा परिसर अत्यंत प्रशस्त तसंच निसर्गरम्य. ब्रिटिशकालीन दगडी वास्तू हे या महाविद्यालयाचे खास आकर्षण. सुसज्ज तसंच प्रशस्त वर्गखोल्या, विस्तृत मैदान या सर्व गोष्टी महाविद्यालयाच्या जमेच्या बाजू आहेत. एक महिला शिक्षिका म्हणून दरवर्षीच्या अनुभवावरून मला असं वाटतं की 10वी पासआउट झाल्यानंतर विद्यार्थिनींना कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागतं आणि कॉलेज आणि क्लास या सर्व सोयीसुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना कॉलेज आणि क्लास अशा वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं आणि यातूनच त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तयार होतो. आणि यासाठी जर समर्पक उत्तर हवं असेल तर लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची विशिष्ट काळजी घेतली जाते. लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्समध्ये वसतिगृहाची 24 तास सुविधा आहे आणि येथे 24 तास सिक्युरिटी कार्यरत आहे. आणि खरं सांगायचं ठरलं तर सध्या कॉलेजमध्ये विद्यार्थिनींची संख्यासुद्धा जास्त आहे आणि
विद्यार्थिनींचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी कॉलेजमध्ये लेडी स्टाफसुद्धा जास्त प्रमाणात कार्यरत आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाविद्यालयाचा अध्यापक वर्ग हा उच्च विद्या विभूषित आणि अनुभव संपन्न आहे. यात मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर भर देता त्यांच्या सर्वांगीण विकासाला महत्त्व दिले जाते. यासाठी वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानं तसंच NEET, JEE, नाटा, MHCET अशा स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याचे कसब या गुरुजनांमध्ये. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाची हमी देणाऱ्या या महाविद्यालयात दर रविवारी विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो की पिंपळगावसारख्या ग्रामीण भागामध्ये निफाड एज्युकेशन सोसायटीने ही जी कॉलेजची स्थापना केलेली तर सांगायला अतिशय कौतुकास्पद वाटतं की सुरुवातीला अक्षरशः 80 विद्यार्थ्यांपासून आज या कॉलेजचा प्रवास हा जवळपास 500 विद्यार्थ्यांपर्यंत आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला शिक्षणाबरोबर संस्कार, शिस्त आणि सामाजिक भान या सर्व गोष्टी जर हव्या असतील तर BP पाटील हे असं एकच कॉलेज आहे की ज्या ठिकाणी संस्कार, शिस्त आणि शिक्षण या तिन्ही गोष्टी मिळतात. आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगावंसं वाटतं की आपल्या सर्व पाल्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे आणि या सुवर्ण संधीचा सगळ्यांनी लाभ घ्या आणि एकदा BP पाटीलला अवश्य भेट द्या. आणि म्हणूनच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा लेट BP पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सला अवश्य भेट द्या. धन्यवाद. संसदेच्या सभागृहातील जळगाव लोकसभा मतदारसंघाचा आपला बुलंद आवाज. अभ्यासू, कार्यक्षम, उच्च शिक्षित, विकासाचे विजन असलेले युवा खासदार उन्मेशदादा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. चाळीसगावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळ्याचे स्वप्न साकारणारे युवा शिलेदार. विमान व हेलिकॉप्टर प्रशिक्षण केंद्राची निर्मिती व विमानतळाला विकासाचे पंख देणारे वायुदूत. कोरोना महामारीत हजारो रुग्णांचे प्राण वाचवणाऱ्या महात्मा फुले जन आरोग्य संकुल ट्रॉमा केअर सेंटर तसंच ग्रामीण रुग्णालय साकारणारे आरोग्यदूत. जिल्ह्यातील पहिले चाळीसगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक भवनाचे स्वप्न साकारणारे सरस्वती पुत्र. जलसंजीवनी निर्माण करून वरखेडे लोंढे बॅरेजचे शिल्पकार आणि गिरणामाईचे खोरे समृद्ध करणारे भगीरथ. जिल्ह्यातील विविध रस्त्यांचे जाळे तयार करून दळणवळणाचे मार्ग निर्माण करणारे विकास पुरुष. शुभेच्छुक खासदार उन्मेष भैयासाहेब पाटील मित्र परिवार. नमस्कार. ब्रेक नंतर आपलं स्वागत. लोणी कोल्हार रोडला कंटेनर तसंच दुचाकीचा अपघात झालाय. हा अपघात एवढा भीषण होता की या दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झालाय. राहाता तालुक्यातील लोणी कोल्हार रोडला कंटेनरनं दुचाकी स्वाराला उडवलंय. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झालाय. त्यानंतर कंटेनर चालक हा कंटेनर घेऊन फरार होत असताना लोणी पोलिसांनी पाठलाग करून कंटेनर चालकास ताब्यात घेतले. चालक हा मद्य प्राशन करून ड्रायव्हिंग करत असल्याचं लोणी पोलिसांच्या लक्षात आलंय. कंटेनर चालकाला लोणी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून गुन्हा दाखल करण्यात आलाय. जागर जनस्थानसाठी लखन गव्हाणे, राहता. तर राहुरी तालुक्यातील दलित समाजावर होत असलेल्या अन्यायाबाबत राहुरी पोलिसांकडून गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप आदिवासी समाजाने केलाय. आदिवासी समाजातील काही बांधवांनी राहुरी तालुक्यातील कुरणवाडी ग्रामपंचायतीमध्ये उमेदवारी केली होती. कुरणवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी 9 फेब्रुवारी रोजी काशीनाथ भाकाजी डव्हाण यांच्या पत्नीची निवड झाल्यापासून काशीनाथ डव्हाण हे आदिवासी बांधवांशी सूडबुद्धीनं वागतायत. काशीनाथ डव्हाण, सर्जेराव केदारी, खंडू केदारी, दीपक खिलारी, शिवाजी खिलारी, पोपट खिलारी, छबू बुचडे हे आदिवासी लोकांच्या विरोधात कट कारस्थान करतायत. त्यांच्यावर एक प्रकारे अघोषित बहिष्कार टाकला जातोय. या सर्वांनी मिळून आदिवासी लोकांचं जगणं मुश्किल केलंय. आदिवासी लोकांना किराणा दुकानात किराणा न देणे, पिठाच्या गिरणीत धान्य दळून न देणे, गावात फिरण्यास प्रतिबंध करणे, दमदाटी करत असल्याचाही प्रकार सुरू आहे. त्यामुळेच राहुरी तालुक्यातील आदिवासी समाजावर होत असलेल्या अन्यायाबाबत राहुरी पोलिसांकडून देखील गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ होतोय, असा आरोप आदिवासी समाजानं केलाय.
गेल्या अनेक महिन्यांपासून गुन्हा दाखल करण्यास पीडित लोक पोलीस ठाण्याच्या फेऱ्या मारतायत, पण त्यांचा गुन्हा दाखल करून घेतला जात नाहीये. जर येत्या 8 दिवसात कारवाई झाली नाही तर आमरण उपोषण करण्याचा इशारा देणारं निवेदन पोलीस आणि महसूल प्रशासनाला आदिवासी बांधवांकडून देण्यात आलंय. आमच्या आता पाठीमागे ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्यात, तिथून पुढं सरपंच उपसरपंचाची निवड झाल्याच्या नंतर जो अन्याय आमच्यावर चालू झाला, नवीन कमिटीनं पुढं सप्त्यातून आमचे मुलं जेवणातून उठून द्यायचे, पुढं पाणी भरून द्यायचं नाही, पुढं गिरणी दळून द्यायचं नाही, पुढं आमचे माणसं तळ्याला मासे धरा गेलं तर त्यांच्या मागं जायचं. एक दहशत अशी निर्माण केली त्या नवीन सरपंचांनी. त्याला 7-8 जण जोडदार आम्ही अर्जामध्ये त्यांचा उल्लेख केलेला आहे, पण पोलीस स्टेशनने कुठलीही दखल घेतलेली नाही, कुठलाही गुन्हा दाखल केला नाही. आमच्या गावात येऊन साधी आमची विचारपूससुद्धा त्यांनी केलेली नाही आहे. त्याच्याकरता मग आम्ही आता उपोषणाचं आज निवेदन दिलं आहे आमच्या संघटनेमार्फत. 28 तारखेला आम्ही इथं, आता 8 दिवसात जर काही कारवाई नाही झाली तर 28 तारखेला आम्ही इथं उपोषणाला सर्व आदिवासी कुरवाडीचे आम्ही बसणार. या प्रकरणी आता पोलीस काय कारवाई करतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जागर जनस्थानसाठी देवराज मंतोडे, राहुरी. भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून अनेक जण झगडले, अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यातील एक आद्य क्रांतिकारक म्हणजे दामोदर चाफेकर. भारताला स्वातंत्र्य मिळावं म्हणून अनेक जणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यातील एक आद्य क्रांतिकारक म्हणजे दामोदर चाफेकर. चाफेकरांनी प्लेग कमिशनर रेडचा वध केला. यात चाफेकर बंधू म्हणजे दामोदर चाफेकर, बाळकृष्ण चाफेकर आणि वासुदेव चाफेकर या तिन्ही भावांना थोड्या दिवसांच्या अंतरानं फाशीची शिक्षा देण्यात आली. या क्रांतिकारी चळवळीच्या इतिहासाच्या आठवणींना त्यांचे पणतू चेतन शशिकांत चाफेकर यांनी जागर जनस्थानशी बोलताना उजाळा दिला. दामोदर चाफेकरांना फाशीची शिक्षा देण्यात आली. त्यानंतर त्यांचं संपूर्ण कुटुंब 100 वर्षांपूर्वी इगतपुरी तालुक्यात स्थायिक झाले. आज दामोदर चाफेकरांची 4थी पिढी इथे वास्तव्य करते. दामोदर चाफेकरांचे नातू शशिकांत चाफेकर यांचं 5 वर्षापूर्वी निधन झालं. चेतन यांच्या वडिलांनी म्हणजे शशिकांत चाफेकरांनी सांगितलेल्या त्यांच्या पणजोबांच्या क्रांतिकारक चळवळीविषयीच्या गोष्टी आजही लक्षात आहेत. स्वर्गीय शशिकांत चाफेकरांच्या पत्नी कमल चाफेकर 1963 मध्ये सैन्यात लेफ्टनंट होत्या. त्या भारत आणि चीन युद्धाच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. त्यानंतर त्या तिथून निवृत्त होऊन रेल्वेमध्ये भरती झाल्या. जून 1897ला चाफेकरांनी रँडचा खून केला होता. तो खूप त्रास द्यायचा आपल्या लोकांना पुण्यामध्ये. मग ते त्याच्यानंतर एकामागून एक तिघांना फाशी दिलं गेलं ब्रिटिशांच्या राजवटीत. मी इगतपुरीत आले, रेल्वे हॉस्पिटलमध्ये जॉईन केले सर्विस 60मध्ये. त्याच्या पहिले मी ट्रेनिंग घेत होते KM हॉस्पिटलमध्ये, नर्सिंग ट्रेनिंग घेतलं. मिलिटरीमध्ये चायनीज ॲग्रेशनमध्ये मी भरती झाले 63मध्ये आणि 7 वर्ष मी तिथे होते मिलिटरीमध्ये. चेतन चाफेकर सांगतात, दामोदर चाफेकरांना फाशीची शिक्षा देण्यात आली तेव्हा आजोबा महादेव चाफेकर हे केवळ 8 वर्षांचे होते. त्यानंतर हे संपूर्ण कुटुंब इगतपुरीत कसं आलं हे त्यांनाही फारसं ठाऊक नाही. पण आजोबांच्या काही आठवणी त्यांनी सांगितल्या. महादेव चाफेकरांना लष्करात सहभागी व्हायचं होतं, पण तुमची ब्राह्मण बटालियन नाही म्हणून तुम्हाला काम करता येणार नाही असं ब्रिटिशांनी त्यांना सांगितलं होतं. त्यामुळे लष्करात त्यांना सहभागी होता आलं नाही. त्यानंतर लोकमान्य टिळकांच्या मदतीनं त्यांना रेल्वेत नोकरी मिळाली. 22 जून 1897 रोजी चाफेकर बंधूंनी कमिशनर रँड आणि IS खून केला होता. रँड हा पुण्याच्या प्लेगच्या वेळेस खूप अत्याचार करत होता आपल्या लोकांवर. बऱ्याच स्त्रियांना घरदार हे करून ते बरेच अत्याचार करत होते. त्यामुळे टिळकांकडून प्रेरणा घेऊन चाफेकर बंधूंनी
कट रचून त्यांची हत्या केली. आणि त्या ह्याच्यात त्यांच्या क्लबमधले काही लोकांनी ही बातमी ब्रिटिशांकडे पोचवली आणि त्यामुळे ते उघड झालं. त्यामुळे 18 एप्रिल 1898 साली दामोदर चाफेकरांना फाशी झाली. त्याच्यानंतर 8 मे रोजी वासुदेव चाफेकरांना फाशी झाली आणि 12 मे रोजी बाळकृष्ण चाफेकरांना फाशी झाली. तिघही भाऊ असे बलिदान दिलं त्यांनी देशासाठी. शिवनेरीचा खूप म्हणजे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला हे मला बघायची खूप इच्छा होती आणि तिकडे गेल्यावर एकदम भरून आल्यासारखं झालं. तिकडे गेल्यावर राजगडवर एकदा ट्रेकला गेलो असताना एक प्रोफेसर होते, ते पण त्यांच्या मुलांना घेऊन आले होते. आसनगावचे प्रोफेसर होते. त्यांना माझ्या मित्रांनी सांगितलं की हा चाफेकरांचा पंटू आहे म्हणून. तर त्यावेळेस त्या प्रोफेसरनी साष्टांग नमस्कार घालून मला नमस्कार केला. मला खूप अवघडल्यासारखं झालं त्यावेळेस. पण त्यांना ते खूप हे होतं की एवढं बलिदान दिलेले महापुरुष होते, त्यांचे पंटू आहात तुम्ही, तर ते माझं कर्तव्य आहे असं सांगून त्यांनी साष्टांग दंडवत. चौथ्या पिढीतील चेतन चाफेकर सध्या स्वतःचा व्यवसाय करतात. त्यांची एक मुलगी ठाण्यात आहे तर दुसरी पुण्यात. चेतन यांनी एक अनुभव यावेळी सांगितला. ते मित्रांसोबत रायगड किल्ल्यावर गेलेले असताना एका आजोबांना ते दामोदर चाफेकरांचे पंटू असल्याचं कळताच त्या आजोबांनी अक्षरशः लोटांगण घालून साष्टांग नमस्कार केला. क्रांतिकारकांचे वंशज असूनही आम्ही शासकीय योजनांपासून दुर्लक्षित राहिलो. आजपर्यंत प्रशासनानं आमची दखल घेतली नाही, याचं नक्कीच दुःख आहे. पण घराणेशाहीतून मिळालेलं सुख आमच्या दृष्टीनं दुय्यम. स्वतःहून आपलं नाव उंच करा अशी आजोबांची शिकवण असल्यानं शासनाकडून फारशी अपेक्षा नसल्याचं त्यांनी सांगितलं. बाळकृष्ण चाफेकर आणि वासुदेव चाफेकर यांचे कुटुंबीय पुण्यात स्थायिक आहेत. जागर जनस्थानसाठी सुमित बोधक, इगतपुरी. तर चारित्र्याच्या संशयावरून रागाच्या भरात पतीनं कोयत्यानं पत्नीच्या डोक्यावर आणि गळ्यावर वार करत तिचा खून केल्याची धक्कादायक घटना शिरपूर तालुक्यात घडली आहे. शिरपूर तालुक्यातील मांजरोद येथील योगेश सोमात धनगर याने पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत रागाच्या भरात राहत्या घरी स्वयंपाकघरात रात्री 10 वाजेच्या सुमारास पत्नी दर्शना योगेश धनगर हिच्या डोक्यावर तसंच गळ्यावर कोयत्याने क्रूरतेने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेची माहिती प्राप्त होताच गावातील नागरिक घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी थाळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे, उपनिरीक्षक नवनाथ रसाळ दाखल होऊन घटनेची माहिती घेऊन आरोपीला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. काल दिनांक 24/20/2021 रोजी सायंकाळ रात्री 22 वाजेच्या सुमारास मला मांजरोद गावातील कुलेश्वर पाटील यांनी फोनद्वारे कळवले की त्यांच्या गावामधील योगेश धनगर याने त्याच्या पत्नीचा कोयत्याने वार करून तिला जीवठार मारले. त्या अनुषंगाने मी लागलीच पोलीस पथक घेऊन मांजरोद गावी गेलो. मांजरोद गावी गेल्यानंतर मी घटनास्थळी पाहिलं असता तर दर्शना योगेश धनगर ही महिला रक्ताच्या फराडात पडलेली होती. मयत महिला हिचा आरोपी याला ताब्यात घेण्यात आलेले असून त्याला अटकेची प्रोसेस सुरू आहे. फॉरेन्सिक तज्ञांच्या मदतीने घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आलेला आहे. गुन्ह्याचा तपास सखोलपणे सुरू असून कारवाई करीत आहोत. जागर जनस्थानसाठी नागिन मोरे, धुळे. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांच्या वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन काल पाहायला मिळाले. कोरोना रुग्ण संख्या कमी झाली आहे, संख्या शून्यावर अजून आलेली नाही याचा विसर खासदार महोदयांना पडलेला दिसतोय. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचा काल वाढदिवस होता. संपूर्ण जळगाव जिल्ह्यात त्यांचा जन्मदिन कोरोनाचे सर्व नियम पायाखाली तुडवत धूमधडाक्याने साजरा करण्यात आलाय. एकीकडे कोरोनाचं संकट हे कमी होण्यास तयार नाही. आता कुठे दुसरी लाट ओसरू लागली आहे. तसंच आरोग्य विभागाकडून तिसऱ्या लाटेची शक्यता खूप जास्त प्रमाणात वर्तवली गेली असताना दुसऱ्या लाटेचं रौद्र रूप सर्वांनी पाहिलंय. रुग्णांना बेड मिळत नव्हते. ऑक्सिजन तुटवडा निर्माण झाला होता. व्हेंटिलेटर विना अनेकांनी जीव सोडला. कदाचित या शिक्षित खासदारांना याची माहिती नसावी म्हणून अशा बिकट परिस्थितीत खासदारांना आपला वाढदिवस अति महत्त्वाचा वाटला. एका उच्च शिक्षित लोकप्रतिनिधीला लोकांच्या जीवाची किती काळजी आहे हे यातून दिसून आले.
त्यांनी घेतलेल्या भरगच्च कार्यक्रमात भरगच्च गर्दी दिसून आली. ना कुठलं सामाजिक अंतर, ना तोंडावर मास्क. शासनाच्या सर्व नियमांना केराची टोपली दाखवत पूर्ण जळगाव जिल्ह्यात वाढदिवस साजरा करण्यात आला. शेवटचा अभिष्टचिंतन सोहळा चाळीसगाव येथील पाटीदार भुवन भडगाव रोड येथे पार पडला. यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वसामान्य लोकांनी मास्क नाही घातला, तसंच जास्त प्रमाणात गर्दी जमवली. म्हणून व्यावसायिकांना आर्थिक दंड देणारं प्रशासन कुठे आहेत? लोकप्रतिनिधींसाठी वेगळे नियम आणि जनतेसाठी वेगळे. वा रे वा. खासदारांना त्यांच्या कामाची उजळणी करून देण्यासाठी कोरोना गेल्यावरही वेळ मिळाला असता, पण खासदारांना दम नव्हता असंच म्हणावं लागेल. हजारोंच्या संख्येने गर्दी जमवून लोकांच्या जीवाशी खेळ केला गेलाय. त्यामुळे आता जळगाव जिल्ह्यात जर तिसऱ्या लाटेने मोठ्या प्रमाणात डोकं वर काढलं तर त्याचं नवल वाटायला नको. जागर जनस्थानसाठी खेमचंद कुमावत, चाळीसगाव. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील रोहिणी भटाई या गावातील शेतकऱ्यांनी सुरुवातीला झालेल्या पावसानंतर आपल्या शेतात पेरणी केली, परंतु पेरणीनंतर पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचं मोठं संकट उभं ठाकले. परंतु दुबार पेरणीचं संकट टाळण्यासाठी तरुण शेतकऱ्याने एक शक्कल लढवली आहे. काय आहे ही शक्कल पाहूया. शिरपूर तालुक्यामध्ये जून महिना अर्ध्यावर उलटलाय तरी म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे पेरणी करून देखील शेतकऱ्याच्या नजरा आकाशाकडे लागल्यात. शिरपूर तालुक्यातील रोहिणी भटाई या ठिकाणच्या विनेश पावरा या तरुण शेतकऱ्यानं आपल्या 1 एकर क्षेत्रात कपाशीची लागवड केली, पण पेरणीनंतर पावसानं दडी मारली. त्यामुळे शेतकऱ्यासमोर दुबार पेरणीचं संकट उभं ठाकलंय. पण विनेश पावरा या तरुण शेतकऱ्यानं दुबार पेरणीचं संकट टाळण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. संपूर्ण 1 एकर क्षेत्रामध्ये कपाशी पेरल्यानंतर कपाशीच्या बीमधून कोंब देखील बाहेर आल्यानं शेतकऱ्यानं प्रत्येक कपाशीच्या जवळ एका प्लास्टिकच्या पिशवीत पाणी भरून त्या पिशवीला बारीक छेद करून त्यातून रोपाला जीवनदान मिळेल इतकं पाणी टिपटिप पडणाऱ्या पिशवीतून पिकाला मिळू लागलं. पावसानं दडी मारल्यानंतर तब्बल 8 दिवस हा प्रयोग यशस्वी झाला. पिशवीमधून मिळणाऱ्या थेंब पाण्यामुळे कपाशीच्या बीमधून निघालेले कोंब काही इंच मोठे देखील झाले. त्यानंतर अचानक काल आणि आज पावसाचं आगमन झाल्यानंतर पावसाचं पाणी देखील पिकाला मिळालंय. त्यामुळे तरुण शेतकऱ्यानं लावलेली शक्कल यशस्वी ठरली आहे. पावसाचं पाणी पिकाला मिळू लागल्यामुळे शेतात ठेवलेल्या पाण्यानं भरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या शेतकऱ्यानं काढून टाकल्या. मी लुपिन फाउंडेशन या संस्थेत BCI प्रकल्पामध्ये काम करतो. तरी मी 7 जूनला कपाशीची लागवड केली होती. 6 जूनला मोठा पाऊस आल्यामुळे 7 जूनला कपाशीची पेरणी केली. त्यानंतर पावसाने दांडी मारली. तर दांडी मारली, कपाशी जी पेरलेली होती ती अंकुर फुटायला लागले. अंकुर फुटले त्यामुळे आणि पाणी नव्हतं, तर आपण काहीतरी नवीन करायचं म्हणून मी एक नवीन प्रयोग केला. जे प्लास्टिकच्या पिशव्या असतात 1 लिटरच्या, त्या पिशव्यात पाणी भरलं आणि ते मी एक कापसाच्या ठिकाणी ठेवलं, त्यानं छोटंसं होल करून. ते एक पिशवी आपली 1 दिवस चालली आणि ती 4-5 दिवस कापसाची भूक मिटू शकते अशी भरली. त्यानंतर काल परवा आमच्याकडे मोठा परत पाऊस झाला, त्यामुळे त्या पिशव्या काढल्या आणि एका खड्ड्यात पुरून दिल्या. तुर्तास तरी दुबार पेरणीचं संकट टळलंय, पण यापुढे पीक टिकवण्यासाठी समाधानकारक पाऊस होणं शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं असणार आहे. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे. पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं बैलगाडी मोर्चा काढण्यात आलाय. अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल मांडून भाकरी थापत गॅस दरवाढीचाही निषेध यावेळी करण्यात आलाय. केंद्र सरकारनं पेट्रोल डिझेलसह खाद्य तेल आणि गॅसचे वाढवलेले भरमसाठ भाव याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीण आणि मालेगाव तालुका यांनी जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांच्या नेतृत्वाखाली अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढलाय. मोदी तेरे राज में कटोरा हाथ में, मोदी सरकार हाय हाय अशा घोषणा देत निषेध नोंदवण्यात आलाय. नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस व खास करून मालेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने इथं मालेगावला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही बैलगाडी मोर्चा या ठिकाणी आणून प्रतिकात्मक आंदोलन करतो आहोत. बैलगाडी एवढ्यासाठी की आता आमची गाड्या घेऊन येण्याची ताकद राहिलेली नाही.
गाड्यांच्या पेट्रोलचे भाव या ठिकाणी जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस 50 ते 55 रुपये पेट्रोलचा भाव आणि डिझेल 40-42 रुपये भाव होता आणि त्यावेळेस प्रत्यक्षात आंतरराष्ट्रीय पातळीवर 160 ते 165 बॅरल प्रति डॉलर भाव होते 165. आज मी आजचा भाव काढला फक्त 73 बॅरल म्हणजे त्याच्या निम्मी किंमत झालेली क्रूड ऑइलची 73 बॅरल प्रति डॉलर भाव असताना हे भाव 100 पार करून 105 रुपये भाव 105 ते 106 रुपये पेट्रोलचा भाव तर 96 ते 97 रुपये भाव हा डिझेलचा झाला आहे. याच्याही नंतर केंद्र सरकार हे भाव तातडीने कमी करणार असेल तर यापेक्षाही तीव्र आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने छेडण्यात येईल. मोदी सरकार. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडेंनी महिलांसह अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल मांडून भाकरी थापल्यात. यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध केलाय. कोविडच्या परिस्थितीमध्ये घरामध्ये सगळे लॉकडाऊनमध्ये अडकले असताना उत्पन्नाचं साधन घराचं कमी झालं आहे आणि त्या परिस्थितीमध्ये आज गॅसचे दर 1000 रुपयाच्या वर करून ठेवलेले आहेत, तेलाच्या डब्यांचे दर पण वाढवून ठेवलेले आहेत. तर अशा या गोष्टींचा आज आम्ही महिला काँग्रेसच्या वतीने निषेध करतो. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या बैलगाडी मोर्चामध्ये गॅसचे दरवाढ, इंधनचे दरवाढ, तेलाचे दरवाढ या सगळ्या गोष्टींचा आज महिलांच्या वतीने देखील निषेध करण्यात आला आहे. जागर जनस्थानसाठी आमीन शेख, मालेगाव.